रेशमी नाते भाग 9. पिहूला त्रिशाचा फोन येतो. पिहू ब्लँक होत तिचा फोन उचलते. हॅलो पिहू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता मी बाहेर आहे. हो माहीत आहे, मी पण लग्नालाच आले आहे. पिहू नजर फिरून बघते. मग मी काय करू? मला विराट आणि माझ्या नात्याबद्दल बोलायचं होते. पिहूचे डोळे भरून येतात. ती स्वतःला सावरते. हे बघ त्रिशा, मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. ते तू आणि विराट बघून घे. पिहू, खूप महत्त्वाचं आहे. विराटबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. त्रिशा, पिहू ऐक ना प्लीज. मी स्टोरेज एरियाच्या रूमच्या समोर आहे. तुझी वेट करत आहे. मला लवकर निघायचं आहे. ती एवढं बोलून फोन कट करते. पिहू ब्लँक होते. त्रिशाला काय बोलायचं आहे, ते पण विराटबद्दल. जाऊ की नको ती खूप विचार करते. पण एकदा भेटून काय आहे ते क्लिअर तर होईल. माझ्या मनाचा गुंता तरी कमी होईल. ती एका स्टाफ मेंबरला विचारते, स्टोरेज एरिया कुठे आहे? पिहू स्टोरेज एरिया समोर येते. ती इकडे तिकडे बघत त्रिशाला हाक मारते. त्रिशा मागून येते. पिहू. पिहू 2 मिनिट दचकतेच. हां बोल लवकर. पिहूला तिथली भयान शांतता वेगळीच जाणवत होती. हो बोलते ना, एवढी काय घाई आहे? त्रिशाचा टोन पिहूला वेगळाच जाणवत होता. डोळे रागाने लालबुन झाले होते. त्रिशा, आपण नंतर बोलू. तू बहुतेक ड्रिंक केली आहेस. पिहूला तिचा चेहरा बघूनच भीती वाटत होती. पिहू जायला निघते तर त्रिशाने तिचा हात पकडला. हो, मी ड्रिंक केली आहे. फक्त तुझ्यामुळे. तूच माझ्या लाईफमध्ये काटा बनून आली आहे. त्रिशा किंचाळून रडतच बोलू लागली. तिचा आवाज ऐकून पिहू पूर्णपणे ब्लँक झाली होती. ती घाबरून इकडे तिकडे बघू लागली. कोणीच नव्हतं. त्रिशा ती हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. कोणी नाही आहे, इथे सगळे लग्न एन्जॉय करतायत. पिहूने तिचा हात कसाबसा सोडून घेतला. ती जायला वळली तर त्रिशाने मागून तिला ढकलले. ती स्टोरेज एरियामध्ये जाऊन पडली. त्रिशाही आत येऊन दार लावते. त्रिशाचं रूप बघून पिहूला थरकापच उडला. पिहू सरळ उभा राहत तिच्याकडे बघत, त्रिशा तू? मला वाटलं आता विराटला तोंड दाखवणार नाही, पण काय आलीस नाच लग्नाला परत विराटच्या लाईफमध्ये. तो फक्त माझा आहे. तू का आमच्या दोघांमध्ये येतेस? त्रिशा तिच्या अंगावर धावूनच बोलू लागली. पिहू तिचं भयान रूप बघून सुन्न होती. तिला काय बोलावं कळतच नव्हतं. मी ते काय? हं, तू जर नसली तर आम्ही दोघं मस्त लग्न करून आता किती छान राहिलो असतो. तू का आली? त्रिशा रडतच तिला बोलू लागली. पिहू थरथर कापतच बोलू लागली. त्रिशा, मी नाही येत आहे तुमच्या दोघांमध्ये. हे शेवटचं भेटणं असेल आमचं. तू आणि हे तुमची लाईफ जगू शकता. पिहू हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला सहारा देण्यासाठी बोलत होती. त्रिशा शांत होत तिच्याकडे बघू लागली. हो, तुझं हे शेवटचं भेटणं होतं. ती हसतच बोलू लागली. पिहू तिचं हसणं बघून मागे सरकते. त्रिशा पटकन मागे वळून तिच्यासमोर गन रोखून धरते. पिहू त्या गनकडे बघतच सुन्न बघत राहते. 1 मिनिट तिला स्वप्नच वाटते. पिहू गुड बाय. तुझी लाईफ एवढीच होती. पिहूचं लक्ष शेजारच्या बटनाकडे गेलं. तिने पटकन ते बटन दाबलं आणि सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या. त्रिशाने गोळी चालवली. पिहू जोरातच ओढून किंचाळली. त्रिशाला काहीच दिसत नव्हते. ती पिहूला हाक मारत होती. पिहू तू गेली का आहेस? ती हसतच विचारू लागली. तितक्यात विराटचा पिहूला फोन येतो. त्रिशा सावध होते. पिहू पटकन फोन उचलते. पिहू कुठे आहेस? सांग. मला विराट घाबरतच तिला विचारू लागतो. मी ते हां बोल पिहू, मी आहे ना इथेच. बोल. ती घाबरलेली कळताच तो तिला शांतपणे समजावून विचारू लागला. स्टोरेज. ती बोलतच होती की तिचा मोबाईल बंद झाला. त्रिशा धडपडत पिहूच्या शेजारी येते. तशी पिहू शांत होऊन दुसरीकडे सरकते. काहीच बोलत नाही. त्रिशा तिला शोधत इकडे तिकडे नजर फिरवू लागली. पिहू पिहू. विराट फोनवर जोरातच ओढून बोलत होता. सगळे जवळ येत त्याला विचारू लागले. त्याचं डोकं सुन्न झालं होतं. तो स्वतःला सावरत पिहू. भीमराव जवळ येत पिहू काय? विराट. ते घाबरत विचारू लागले. रेवतीच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. त्या पडणारच की प्रांजल रेवतीला नीट धरते. ते काही नाही. न बोलता पिहू काय बोलली ते आठवत स्टोरेज एरिया त्याला क्लिक होते. तो घाबरतच पळत निघाला. त्याच्या मागे सगळे निघाले. कोणाला काहीच कळत नव्हते काय चालले आहे. दार आतून लॉक होते. तो दार उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्रिशा त्रिशा. तो दार वाजून तिला आवाज देत होता. त्रिशा 1 नाही 2 नाही. पिहू पण काहीच बोलली नाही. मानव कीज कुठे आहे याची. मानव पळत जाऊन डुप्लिकेट चावी घेऊन येतो. तो पटकन दार उघडून आत येतो तर फक्त त्रिशा होती आणि तिच्या हातात गन होते. विराट 2 सेकंद तिला बघतच राहतो. तिचा अवतार बघून तर सगळे शॉक होत बघत असतात. चेहऱ्यावरूनच कळत होते की तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. विराट सगळीकडे नजर वळवतो. पिहू
तो पिहूला जोरातच आवाज देतो. पिहू लपून बसलेली त्याच्या आवाजाने सावध होत उठून उभी राहते. सगळ्यांना पिहूला सुखरूप बघून जीवात जीव येतो. अंधार असल्याने फक्त बाहेरचाच प्रकाश पडत होता. विराट पुढे काय पाय टेकतो की त्रिशा त्याच्यावर गन ताणून धरते. सुमन जोरातच ओरडतात, विराट. विराट मागे हो. मी ट्रिगर दाबेल. त्रिशा अडखळतच बोलू लागली. त्रिशा, हे बघ. तो हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत तिच्याशी बोलत होता. त्रिशा, गन दे मला, माझा ऐक. नाही नाही. ती ट्रिगरवर बोट ठेवते. विराट, तू पुढे येऊ नको. मी पिहूला मारेन. ती गन पिहूकडे वळवते. पिहू कानावर हात ठेवत जोरात किंचाळते. विराट घाबरूनच जागीच थांबतो. सगळे शॉक होतच बघत असतात. रेवती, भीमराव तर पिहूला असं बघून पूर्णपणे घाबरून गेले होते. अंगातलं सगळं त्राणच गेले होते. त्यांच्या काळजाच्या तुकड्याला असलं काही फेस करावं लागत होतं हे स्वप्नातसुद्धा त्यांनी विचार केला नव्हता. हे बघ त्रिशा, नो, शांत हो. मी जवळ येत नाहीये. पिहूचा काहीच संबंध नाहीये. इकडे बघ. तू गन खाली घे. विराट शांत होत तिला समजावत होता. त्रिशा मानेनीच नाही म्हणते. त्रिशा गन बघून, इकडे ते खेळ नाहीये, आपण बसून बोलू. तो तिला समजावण्याच्या सुरात बोलत होता. त्रिशा हसते. आता बोलायचंय? इतके दिवस मी मागे लागले होते तेव्हा नाही आठवलं तुला? काय बोलला होता? पिहूच्या जवळपास भटकली की काय करेन मलाच माहीत नाही. प्रेम करतो तो पिहूवर. माझं प्रेम दिसत नाही तुला? त्रिशा, काम डाऊन. विराट एक पाऊल पुढे येतो. मानव, रिषभ स्टोरेज एरियाच्या दुसरा डोर हळूच उघडतात. दोघेही विराटकडे बघतात. तिघांचे इशारे होतात. विराट त्रिशाला स्वतःच्या बोलण्यात अडकवत होता, त्यामुळे त्रिशाचं लक्षच मागे गेलं नाही. पिहू तर थरथर कापतच होती. तिला फक्त तिचे आईवडील बाहेर दिसत होते. पोलीससुद्धा येतात. सगळं वातावरण भयानक झालं होतं. त्यात मीडियावाल्यांना सुद्धा भनक लागते. रोहिणीला तर झटकाच लागतो. त्रिशाचं हे रूप बघून ती पूर्णपणे घाबरून गेली होती. मानव मागून येऊन आणि रिषभ पण पकडून तिचा हात वर पकडला. तसा विराट पटकन पिहूच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतो. तिच्या चेहऱ्यावर फक्त तो किस करत होता. ती थरथर कापतच होती. श्श. तो तिच्या दंडाला पकडून तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा जीव तिला जवळ घेऊन भांड्यात पडला होता. पोलिसांनीही पटकन त्रिशाच्या हातातली गन घेतली. त्रिशा ओरडतच किंचाळतच रडत होती. विराट, मी तुला सोडणार नाही. विराट. पिहूने एक नजर त्याच्याकडे बघितल्याने डोळे झाकून अंग सोडून दिलं. विराटने तिला पटकन पकडले. विराटचा हात पूर्ण रक्ताने भरला होता. तिच्या दंडाला आधीच गोळी लागली होती. लाईट्स कमी, त्या गोंधळात गोंधळ. पिहूच्या हाताकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं आणि पिहूला काय बोलावं तेव्हा सुचतसुद्धा नव्हतं. विराट तिच्या गालाला हलवत खाली बसतो. पिहू, उठ पिहू. सगळे पटकन तिच्या जवळ येतात. पिहूच्या दंडाला रेवती तिचा दुपट्टा घट गुंडाळते. बाळा, उठ ना. रेवती रडतच बोलू लागते. भीमरावांचे पाय तर जागेच खेळले होते. विराटच्या डोळ्यातून आज पहिल्यांदा पाणी आले होते. तो जोरातच ओरडला, पिहू उठ. तो तिला हलवू लागला की पिहू काहीच रिॲक्ट करत नव्हती. काय म्हणावे या नीतीला का अशी छळत आहे? रेशमी नाते हे आपले जोडण्याआधीच तुटत आहे. मानव विराटला हलवतो. विराट, ॲम्ब्युलन्स आली आहे, चल उठ. त्याने त्याला भानावर आणलं. विराटने पटकन पिहूला उचलले. लग्नातली सगळी लोक सैरावैरा झाली होती. सगळे सुन्न होतच बघत राहिले. ताई, सुधा, मी पिहूबरोबर चालले. तुम्ही. सुमन रडतच सुधाला सांगू लागली. सुधा सुमनला जवळ घेते. वहिनी, काही नाही होणार पिहूला. हो, सुमन बोलून पटकन कारमध्ये बसते. 1-1.5 तासात पिहूला पुण्यात आणतात. हॉस्पिटलमध्ये आधीच सगळी तयारी मानवने केली होती. ॲम्ब्युलन्स आल्यावर पिहूला पटकन ऑपरेशन थिएटरमध्ये घेतात. जशी लाल लाईट लागली, विराटला त्याच्या वडिलांचं आठवलं. तो स्तब्ध होत गुडघ्यावर बसला. मानव, नमनने त्याला धरलं. दादा उठ. नमन कंठ दाबतच बोलू लागला. दोघांनी त्याला कसंबसं उठून चेअरवर बसवलं. तो काहीच रिॲक्ट करत नव्हता. रेवतीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हते. भीमरावसुद्धा सुन्न झाले होते. दामोदर त्यांना समजावत होते. प्रांजल रेवतीला सावरत होती. सुमनला कुठे जावं कळत नव्हते. पण आत्ता विराट, तिची गरज आहे. त्या विराटच्या शेजारी बसून त्याला कुशीत घेतात. विराट, काही नाही होणार पिहूला. तू बोल ना बाळ, रड ना तू. तो सुमनकडे बघत जोरातच बिलगून रडायला लागतो. मॉम, डॅडसुद्धा माझ्यामुळेच गेले ना? नाही रे, तू असा का बोलतोस? तो ॲक्सिडेंट होता, त्यात तुझी काहीच चूक नव्हती. सुमन रडतच बोलू लागल्या. पण मॉम, मी होतो ना बरोबर. मला काही नाही झालं. त्यांना कसं? आणि आज माझ्यामुळे पिहूला.
विराट आणि त्यांचे बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. येताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो. विराटला थोडंफार खरचटले होते, पण त्यांच्या डॅडला डोक्याला मार लागला होता. विराट त्याचे वडील गेल्यावर रडलेला तो आज रडला. डॉक्टर बाहेर येतात. विराट भीमराव पळतच त्याच्याकडे जातात. बुलेट नाही आहे, लागून गेली आहे. खोलवर जखम आहे, पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. जखम भरायला वेळ लागेल. ब्लड लॉस झाल्यामुळे त्या शुद्धीवर नाही आहेत. आतून खूप घाबरले आहेत. शुद्धीवर आल्यावर कळेल त्या कशा रिॲक्ट करतात. विराट काळजी करू नको, सगळं ठीक आहे. डॉक्टर त्याच्या खांद्यावर टॅप करत बोलतात. तेव्हा कुठे सगळे रिलॅक्स होत पिहू शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. पिहूला ICUमध्ये शिफ्ट करतात. विराट पिहूला काचेतून बघत होता. तिला त्या अवस्थेत बघून त्याचे डोळे भरून येत होते. सुमन रेवती शेजारी येऊन बसते. रेवती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. सुमन, काय आहे हे सगळं? सुमनला गिल्ट वाटत होते. पिहूचा काही संबंध नाही, तरीही तिला सफर करावे लागत आहे. रेवती, शांत हो. मी समजू शकते तुझं दुःख. सुमन रेवतीला सहारा देत बोलत होती. भीमराव सुमनच्या शेजारी येतात. सुमनताई, आम्ही आमची मुलगी खूप विश्वासाने दिली होती. हे काय? भीमराव चिडूनच बोलतात. रेवती सुमन घाबरूनच उठून उभ्या राहतात. दामोदर ही आवाज ऐकून जवळ येतात. भीमराव, आपण निवांत बोलू. दामोदर त्यांना शांतपणे बोलतात. दामोदरराव, माझी मुलगी आहे आत. तिच्यासोबत असं काही होईल आम्ही कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आणि तुम्ही काय बोलताय? निवांत बोलू. बोलताना भीमरावांच्या डोळ्यातून अंगारच बरसत होते. रेवती जवळ जात, अहो शांत व्हा. पिहू बरी झाल्यावर बोलू आपण. भीमराव रेवतीकडे रागेने बघतात. रेवती, आज आपल्या मुलीचा जीव गेला असता तर यांना काय नवीन सून आणता आली असती त्यांच्या घरात नांदायला, पण आपल्याला आपली मुलगी कुठून आणलो असतो? रेवती रडतच चेअरवर बसते. दादा, तुमचं बरोबर आहे, पण सुमनताई, माझी पिहू खूप निरागस आहे. ती 4 भिंतीच्या बाहेर कधी गेलीच नाही. नाही माहीत तिला जगात कशी लोकं असतात. आता कोण कुठली मुलगी गन घेऊन फिरते काय हे तुमच्यासाठी नॉर्मल असू शकते, पण आम्हाला नाही. भीमराव पुढे बोलणार की आतून पिहूचा जोरातच किंचाळण्याचा आवाज आला. विराट पळतच दार उघडून आत आला. तिला अजून आठवून त्रास होत होता. सगळं तिच्यासाठी खूप भयानक होते. ती जोरातच ओढून उठण्याचा प्रयत्न करत होती. नर्सने तिला धरलं होतं. विराट जवळ येऊन तिच्याशी बोलत होता. पिहू, शांत हो. कोणी नाही आहे, शांत हो. मी आहे, डोळे उघड. तो तिला मिठीत घेतो. ती थरथर कापत होती. ती हात हलवत होती. विराटने पटकन एका हाताने तिचा हात धरला. तिला आवाज कानापर्यंत पोहोचत नव्हता. रेवती भीमराव जवळ आले. बाळा, मी आहे, मम्मी. डोळे उघड बाळा. विराट तिला सोडतो. रेवती तिला पटकन कुशीत घेते. पिहूला काही सुधारत नव्हते. नर्सने तिला झोपेचं इंजेक्शन दिले. ती शांत होत झोपी गेली. रेवतीने विराटने तिला अलगद बेडवर झोपवले. नर्सने सगळ्यांना बाहेर जायला सांगत होती. सुमन विराटचा हात पकडत बाहेर चल म्हणत होती. मॉम, मी कुठेही जाणार नाहीये. तो हात सोडून पिहूच्या शेजारी बसून डोक्यावरून हात फिरवू लागला. नर्सने एकालाच थांबायला सांगितले. सगळे बाहेर आले. भीमरावांना ही पिहूची काळजी लागून गेली होती. डॉक्टर आल्यावर तिचं चेकअप केलं. विराट त्या घाबरलेल्या असं रिॲक्ट झाल्या. थोडा वेळ तर लागेल ना? विराट फक्त मान हलवतो. त्यांच्यासाठी तो प्रसंग आठवून अंगावर काटा येत होता. मग पिहू किती घाबरली असेल? 8-9च्या दरम्यान पिहूची हालचाल होत होती. विराटने तिच्या हातात हात घट्ट गुंफले होते. पिहू दचकली. तिच्या डोळ्याच्या हालचालीवरून तिला आठवत असावं असे विराटला जाणवले. तो हळूच तिच्या केसावरून हात फिरवू लागला. पिहू, शांत हो, शांत. तो तिच्या कानाजवळ जात बोलत होता. पिहू, कोणीही नाही आहे इथे. मी आहे विराट. रिलॅक्स हो. श्श श्श. तो केसावरून हात फिरवत होता. तसे तिच्या डोळ्यांची हालचाल कमी होत होती. तिने हळूहळू डोळे उघडले. विराट चेअरवरून उठून बेडवर येऊन बसला. पिहू, मी आहे. पिहू सगळीकडे नजर फिरून त्याच्याकडे बघते. अजून झोप असल्याने तिला काही सुचत नव्हते. तो वाकून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. पिहू डोळे बंद करून परत उघडते. तो तिच्या कपाळावर कपाळ टेकवतो. पिहू, रिलॅक्स. कोणीच काही करणार नाही आहे. तुला मी तुझ्यासोबत आहे. तो अगदी प्रेमाने तिला सांगत होता. ती काहीच बोलत नव्हती. तो सरळ होत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होता. ती एकटक त्याच्याकडेच बघत होती. पिहू, काय हवं आहे का? त्याने गालावरून हात फिरवत विचारले. पाणी. तिच्या तोंडातून आवाज निघाला. तो पाणी घेण्यासाठी उठू लागला तर पिहूने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. मानेनेच त्याला नाही म्हणते. आहे, मी इथेच आहे. त्याने तिच्या हातावर किस केलं. तो हात सोडू लागला, पण तिने हातच सोडला नाही. त्याने तसंच एका हाताने जगमधलं पाणी ग्लासमध्ये ओतलं. तिला हळूच पाठीला आधार देत ग्लास तिच्या ओठांसमोर धरला. पिहूने 2-3 घोट पाणी पिले.
त्याने ग्लास बाजूला ठेवला आणि तिला परत झोपवले. तो तिच्या शेजारी बसून डोक्यावरून हात फिरवू लागला. पिहू एका कुशीवर होत त्याचा हात डोक्याखाली घेऊन परत झोप लागली. थोड्या वेळाने रेवती आणि सुमन आत आली. नर्स आत आली. प्लीज सर, एकच जण थांबवू शकते. पेशंट खूप जणांना बघून अजून घाबरून जाईल. विराटने रेवतीकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी काय थांबत नव्हते. त्या पिहूच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. आई बसा तुम्ही, मी बाहेर जातो. तो उठला, पण पिहूने हात अजून घट्ट पकडला होता. त्याने अलगद तिचा हात काढून त्याच्या हातातलं वॉच तिच्या हातात ठेवलं. तिने लगेच मूठ बंद केली. विराटला जाणवले होते तिला तिचा सहवास हवा हवासा वाटत होता. मॉम बाहेर बसू. सुमनला जवळ घेत तो बाहेर आला. पिहू शांत झाल्यावर विराटही रिलॅक्स झाला होता. भीमरावांनी विराटला बघून न बघितल्यासारखं केलं. विराटलाही कळलं होतं ते चिडले आहेत आणि कारणही तेवढं मोठं होतं. पण ही वेळ नव्हती कोणाला काय सांगायचं आणि काय समजवायचं. मानव खूप वेळ फोनवर बोलून विराटजवळ आला. विराट, देवेश त्रिशाला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. विराट रागेने बघत, सो व्हॉट, तुला माहीत आहे काय करायचं आहे. कुठल्याही किमतीत त्रिशा सुटायला नको आहे. तो बोट दाखवून त्याला धमकावतच होता. सर्वात चांगला लॉयर हायर कर. मला ती बाहेर दिसायला नको आहे. तिला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तो रागातच दात ओठ घासतच बोलू लागला. आणि मीडिया? तोही गोंधळ झाला होता, पण झाला तो सॉर्ट आउट. त्याचं लक्ष प्रांजलकडे जाते. तीही शांत एका चेअरवर पायात डोकं घालून बसली होती. विराट तिच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी बसून डोक्यावरून हात फिरवतो. प्रांजू. प्रांजलने डोकं वर केलं. ती विराटला रडतच बिलगली. जिजू, दीला काही होणार नाही ना? प्रांजू शांत हो. काही झालं नाहीये पिहूला. मी आहे ना, काही होऊ देणार नाहीये. आत्ताच बोलली. ती डोळ्यावर झोप आहे म्हणून झोपली. उद्या तिला फ्रेश वाटेल. मग डोकं खा तिचं. तुझ्यासारखंच बोलायला शिकव तिला. तो तिला हसवण्यासाठी बोलत होता. प्रांजल हलके हसते. सुमन पण तिच्या जवळ येतात. मॉम, रात्र झाली आहे. तू प्रांजलला पण घेऊन जा. मामाकडेच राहू देत तिला. सगळे निघून जातात. पिहूचे आईवडील काही हल्ले नाहीत. बाबा, तुम्ही थोडं ज्यूस घ्या. विराट जवळ जाऊन बोलतो. नाही, ठीक आहे मी. बाबा, तुम्ही दुपारपासून काहीच खाल्लं नाही आहे आणि आईनीसुद्धा जेवण नाही, तर थोडं ज्यूस घ्या. आईंची तब्येत बिघडेल. त्यांना पण तुम्ही आधार द्यायला हवा. विराट शांतपणे प्रेमळ भाषेत सांगत होता. त्यांनाही ते पटत होते. ते काही न बोलता आत रूममध्ये गेले. विराटने नमनला सांगितले. विराट आत आला. भीमराव रेवतीला समजावत होते. रेवती नकोच म्हणत होती. पिहू उठल्यावर खाते मी. आता खरंच काही नको. आई, मी आहे इथे. तुम्ही दोघं ज्यूस तरी पिऊन या. विराट, खरंच नको आहे मला. हो माहीत आहे, पण तुमची तब्येत बिघडली तर पिहूला कोण बघणार आहे? तिला आता तुमची गरज आहे. मग तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला तर तिला कोण सांभाळणार? विराट त्यावेळी एक जावई कमी आणि मुलगा जास्त वाटत होता. त्याने कसंबसं रेवतीला समजावलं. दोघे नमनबरोबर गेले. विराटने डिम लाईट लावली आणि पिहू शेजारी येऊन बसला. त्यालाही डोळा लागला. पिहूचे आईवडील थोड्या वेळाने आले. विराटला पिहू शेजारी झोपलेले बघून दोघे एकमेकांकडे बघतात. अहो, तुम्ही आणि विराट घरी जावा, मी थांबते. विराटला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. मी इथेच थांबणार आहे. भीमराव बाहेर जाऊन सोफ्यावर बसले. रेवती शांत बाहेर जाऊन बसली. भीमराव काळजीने रेवतीकडे बघू लागले. रेवती, मी ठीक आहे. जोपर्यंत पिहूशी बोलत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. भीमराव रेवतीला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवतात. टेन्शन नको घेऊ. दोघेही आज जे काय झालं ते विचार करत त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी रेवती विराटच्या शेजारी येऊन डोक्यावरून हात फिरवतात. विराटला जाग आली. तो सरळ होऊन नीट बसला. विराट, घरी जाऊ नये. कालपासून इथेच आहेस. काही खाल्लंसुद्धा नाही तू. त्याने पिहूकडे नजर फिरवली. ती झोपली होती. त्याचा हात घट्ट पकडला होता. त्याने हात हळूच काढून घेतला. आई, डॉक्टर आले तर फोन करा. हो, करते. विराट बाहेर जायला आणि भीमराव आत यायला विराटने एक नजर बघितले, तर त्यांनी त्याला इग्नोर करत पिहू शेजारी येऊन बसले. विराटही निघून गेला. विराट, पिहू उठली होती का? सुमन विराट आल्यावर विचारू लागल्या. नाही मॉम, झोपली होती. प्रांजल कुठे आहे? हो आहे. रात्री खूप वेळेने झोपली. घाबरली होती ती सुद्धा. मी आवरून येतो. विराट पटकन त्याचा आवरून येतो. मानवचा फोन येतो. विराट फोन रिसीव्ह करतो. हां, बोल मानव. विराट, देवेशला तुझ्याशी बोलायचं आहे. आता काय बोलणार आहे? जेव्हा वेळ होती तेव्हा काही केलं नाही आणि आत्ता बोलायचं आहे? बिलकुल नाही. तो माझ्यासमोर यायला नको. त्रिशाची अवस्था ठीक नाही आहे. तो बेलसाठी प्रयत्न करतोय. बेल मिळता कामा नये. ती बाहेर आली तर मी तिचा जीव घेईन. तो रागातच फोन कट करून आवरायला लागतो.
देवेश खूप प्रयत्न करत होता, पण विराटचा दबाव एवढा होता की त्रिशाला बेल मिळतच नव्हती. त्याला काहीच करता येत नव्हते. तो पूर्ण हतबल झाला होता. त्यात बदनामी झाली होती ती वेगळीच. पिहूला जाग आली. पिहू, काही त्रास होतोय का? रेवती तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. तिचा हात जड झाला होता. गरगरल्यासारखं होत होते. मम्मी, माझा हात. हो बाळा, थोडं दुखेल. 3-4 दिवस. तू फ्रेश होऊन काहीतरी खाऊन घे. गोळ्या घेतलं की दुखायचं कमी होईल. रेवतीने पिहूला फ्रेश करून थोडाफार खाऊन घातलं. डॉक्टर येऊन चेक करून गेले. पिहूला विराट कुठेच दिसत नव्हतं. तिचं लक्ष साईड टेबलवर गेले. विराटचं वॉच होते. तिने हातात घेतलं. भीमराव जवळ आले. पिहू लगेच कुशीत शिरली. दोघांचे डोळे भरून वाहत होते. अहो, तिला त्रास होतोय. तुम्ही असं वागला तर कसं? भीमराव स्वतःला सावरत. चिऊ, तू घाबरू नकोस हं. पिहू मानेनेच हो बोलते. विराट आणि सुमन दामोदर थोड्या वेळाने येतात. विराट, सुमन आत येतात. पण पिहू नुकतीच झोपली होती. विराट तिच्या शेजारी जवळ येऊन बसतो. आई, पिहू उठली होती का? हो, उठून फ्रेश होऊन थोडं खाल्लं तिने. तो औषधांचा असर असल्याने तिला परत झोप लागली आहे. सुमनताई, मला बोलायचं आहे. भीमराव बोलतात. पिहू नॉर्मल झाल्याने कालचे प्रश्न आता डोक्यात थैमान घालत होते. अहो, आई ठीक आहे. त्यांचा पूर्ण हक्क आहे सगळं जाणून घेण्याचा. मॉम, सरळ सांग. भीमराव बाहेर जातात. सुमन, रेवती बाहेर येतात. विराट पिहूजवळ बसतो. त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जाते. त्याचं वॉच ती मुठीत घट्ट पकडून झोपली होती. विराट हलका हसून तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. सुमन दोघांना विराट त्रिशाच्या लग्नाबद्दल, डीलचं सगळं आत्तापर्यंत सगळं सांगते. पिहूला कळल्यामुळे ती घर सोडून आली आहे. सुमनने सगळे सांगितले, फक्त डिवोर्सची गोष्ट सोडून, कारण त्याने अजून काही गैरसमज व्हायला नको. ती गोष्ट पिहूला सांगायची असेल तर ती सांगेल म्हणून त्याने सांगितलं नाही. दोघे शॉक होतच एकमेकांकडे बघतात. सुमन, तू आधी का बोलली नाही? रेवती बोलते. रेवती, त्रिशा असं काही करेल वाटलं नव्हतं गं. सुमनताई, पिहूच्या जीवावर बेतली आहे ही गोष्ट. कसा यापुढे आम्ही विश्वास ठेवायचा? दादा, त्यासाठी खरंच आम्ही दोषी आहोत. आम्ही खूप लाईटली घेतलं. पण यापुढे? भीमराव सुमनला मध्येच थांबवतात. सुमनताई, पिहूला परत पाठवायचं की नाही ते आम्ही विचार करून सांगतो. पण आता पिहूच्या बाबतीत मी परत रिस्क घेणार नाही. रेवती, सुमन एकमेकींकडे बघतात. सुमनला काय बोलावं कळतच नव्हते. त्याही शांत झाल्या. विराटचा विचार करू लागल्या. त्याला कळले तर कसा तो रिॲक्ट करणार आहे या विचारांनी त्यांना घाम फुटला. पिहूला जाग आली तर विराट तिला समोर दिसला. पिहू काहीच रिॲक्ट न करता त्याच्याकडे एकटक बघू लागली. पिहू, काही त्रास होतोय? त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती मानेनेच नाही बोलली. थोडं उठून बसतेस? ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. विराटने तिला नीट बसून मागे उशी लावली. तो तिच्या जवळ बसला आणि तिच्या खांद्यावरून हात घालत जवळ घेतलं. पिहू पण त्याच्या कुशीत शिरली. डोळ्यातून तर पाणी येतच होते. पिहू, शांत हो. मला आवडत नाही तू अशी रडलेली, माहीत आहे ना? त्याने तिचे डोळे पुसले. तिला पाणी पिऊ घातलं. खूप दुखतंय का? ती मानेनेच नाही बोलते. तुला बोलता येत नाही का? तोंडाने सांग. मान काय हलवतेस? आता नाही दुखत, ती हळूच बोलली. तो गालात हसत तिच्या गालावर किस करतो. आता कुठे ती नॉर्मल बोलली तेव्हा कुठे त्यालासुद्धा बरं वाटलं. 5-6 दिवस तिची सगळ्यांनी काळजी घेतली. विराटची डिस्चार्जची घाई चालली होती. त्याला लवकरात लवकर मुंबईला पिहूला घेऊन जायचं होते. तिच्यापासून लांब राहणं आता शक्य नव्हते. हॉस्पिटलमध्ये देवेश येतो. विराट डॉक्टरांशी बोलून बाहेर आला तर समोर देवेश होता. विराटची तळपायाची आग मस्तकात गेली. विराट, मला तो शांतपणे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. विराटचे डोळे रागेने लालबुंद झाले होते. तो धावतच त्याच्या अंगावर जाऊन त्याची कॉलर जोरात पकडून त्याला ओढलं. हिंमत कसं झाली तुझी माझ्यासमोर यायची हं? मानवने त्याला पकडलं. विराट, हॉस्पिटल आहे. विराट, ऐकून तरी घे माझं. मला खरंच माहीत नव्हते त्रिशा असं काही करेल. ट्रस्ट मी. दोघांचा गोंधळ बघून सगळे बघू लागले. भीमराव पण आवाज ऐकून आले. ओ, तू ह्यासाठी आला? काहीही कर, पण ती जेलमधून तिला शिक्षा होईपर्यंत तर तिची सुटका नाही. विराट, प्लीज. तिची पूर्ण लाईफ स्पॉईल होईल. हे तुला आधी कळायला हवे होते. अरे, ती गन घेऊन गेली तरी तुझं लक्ष नाही. काय म्हणावं? तुमचाच काहीतरी गेम प्लॅन असणार. विराट, सोड. मानव कसंबसं त्याला सोडवलं. देवेश, तू जा इथून, नाही तर मी जीव घेईल. विराट जोरात ओरडूनच बोलू लागला. भीमराव तर विराटचे हे रूप बघून घाबरूनच गेले. सर, प्लीज. मानव देवेशला बोलू लागला. देवेशने पण माघार घेत निघून गेला. विराट, काम डाऊन. हॉस्पिटल आहे. मानव त्याला शांत करत बोलला. विराटचं लक्ष भीमरावांकडे गेले. तो शांत होतो. भीमराव तिथून निघून गेले. थोड्या वेळाने विराट आत येतो.
पिहू शांत बसली होती. प्रांजलची बडबड चालू होती. प्रांजलचं लक्ष गेलं. जिजू कधी आलात ती बोलल्यावर पिहूचं लक्ष दाराकडे गेलं. आई कुठे आहे? मम्मी घरी गेली, येतील आता. पिहू त्यांच्याकडे बघून हलकी हसली. तोही गालात हसत तिच्याजवळ येऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. पेन होतंय का? थोडं दुखतंय. जिजू, ती नाही कधी म्हणणार नाही. जोपर्यंत जखम बरी होत नाही तसं तिला विचारूच नका. ती दुखणारच म्हणणार. प्रांजल कपाळाला हात मारत म्हणते. विराट हसतो. प्रांजू, पेन होतंय. मी मुद्दाम बोलते का? हो रे दी, पण थोडंफार दुखणार ना. मग सारखं बोलल्याने कमी होणार आहे का? एकच लावलंय सकाळपासून. आता तुझी दी नाजूकच आहे तर काय करणार? विराट तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. पिहू लाजून नजर खाली घेते. जिजू, हे चुकीचे आहे. विराट पिहू तिच्याकडे बघतात. काय चुकीचे आहे? विराट बोलतो. हेच, मम्मी पप्पासारखं तुम्ही पण तिला नाजूक करून ठेवलंय. हे सगळा घाबरटपणा फक्त अति लाडाने झाली ती, आणि आता तुम्ही तसंच लाड करून नाजूक करून ठेवा. रेवती आत येते. प्रांजू, किती आवाज? हॉस्पिटल आहे. किती बोलतेस? पिहूला आराम करू देत. बोललं की बडबडच बसली. बघा जिजू, माझी तर मम्मीला काळजीच नाही आहे. फक्त दी दी चालू असते आणि तुम्हीसुद्धा तिच्या बाजूने बोलता. प्रांजल नाटकी चेहरा करत बोलते. रेवती प्रांजलच्या दंडावर हळूच मारते. काय आगाऊपणा आहे? जा घरी आता. येऊ नको बोललं तरी यायचं. जा आता घरी. पिहूला आराम करायचा आहे. तू इथे थांबली ना तिला झोपूच देणार नाही. जेवण करून घे घरी गेल्यावर. ताट वाढून ठेवले ना? विराट पिहू दोघेही हसतात. हो गा आयुषी मुलगी, जा आता. दी, झोप, आराम कर. प्रांजल बोलून निघून जाते. आई, बाबा कुठे आहेत? काम होतं बँकेचं, तिकडे गेलेत, येतील आता. भीमराव येऊन डॉक्टरांशी बोलायला जातात. पिहूला दुपारवरून डिस्चार्ज मिळणार होता. मिस्टर सरनाईक, मी मुंबईत पुढच्या ट्रीटमेंटबद्दल विराटशी बोलणं झालं आहे. भीमराव शॉकच होतात. त्याहून रागसुद्धा आला होता. एका शब्दाने विराटने त्यांना सांगितले नव्हते आणि विचारायचं पण महत्त्वाचं समजलं नाही. डॉक्टर गोखले, आम्ही इथेच घेणार आहे पुढची ट्रीटमेंट. कधी यायचं परत चेकअपला? डॉक्टर 2 मिनिट ब्लँक होऊन बघू लागले. हो, 2 दिवसांनी घेऊन या. थँक्यू. भीमराव रूममध्ये आले. पिहू झोपली होती. रेवती सुमन बोलत बसले होते. दोघी भीमराव आल्यावर शांत बसतात. रेवती, दुपारवरून डिस्चार्ज मिळणार आहे. हो, आत्ता विराट बोलला मला. विराट कुठे आहे? सुमन उठून समोर आल्या. दादा, तुमचा राग मान्य आहे, पण पिहू विराटची बायको आहे. आपण बाहेर बोलू. भीमराव एक नजर पिहूवर टाकून बाहेर येतात. विराटही बाहेरून नुकताच आलेला. सुमनताई, तुमची सून नंतर पहिली माझी मुलगी आहे आणि आता तिची कंडिशन नाजूक आहे. अजून आमच्या डोळ्यासमोर ते जात नाही. गोळी हाताला लागली. आमचं मन तयार होईल का तिला पाठवायचं? विराटने न सांगताच मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आमचा काही अधिकार नाही का आमच्या मुलीवर? बाबा, सगळे विराटकडे बघतात. बाबा, मी आजच बोललो होतो आणि तुम्हाला सांगणारही होतो, पण आपली भेटच झाली नाही. विराट, पिहूला मी मुंबईला पाठवणार नाही. भीमराव त्याच्याकडे रागेने बघतच बोलतात. विराट एकदा सुमनकडे एकदा रेवतीकडे बघतो. बाबा, पिहू यापुढे सेफ असणार आहे. तिला परत कधीच कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. तो विश्वासाने त्यांच्या डोळ्यात बघत बोलतो. विराट, मी तुला विचारत नाही आहे, सांगतोय. मॉम, पिहू उठल्यावर सांग मला. तो एवढा बोलून निघून गेला. रेवती भीमराव एकमेकांकडे बघतात. सुमनला तर टेन्शनच आलं. पिहूला थोड्या वेळाने जाग येते. भीमराव तिच्या शेजारी बसले होते. बाबा, तुम्ही कधी आलात? पिहू उठून बसत बोलली. मी मगाशीच आलो. आज घरी जायचं आहे. खुश ना? पिहू हसत हो म्हणते. विराटही येतो. पिहूकडे बघून तो हसत जवळ येतो. थोड्या वेळाने पिहू आवरून बाहेर येते. विराट ती आल्यावर जवळ येतो. तसे भीमरावसुद्धा समोरून येऊन थांबतात. विराट एक नजर त्यांच्याकडे बघतो. तो पिहूचे दोन्ही हात हातात घेतो. पिहू एकदा त्याच्याकडे आणि एकदा सगळ्यांकडे ब्लँक होत बघते. पिहू, आपण मुंबईला जातोय. तू येणार आहे का? विराट, तिची तब्येत नाजूक आहे. आता राहू देत, नंतर घेऊन जा आपण. सुमन त्याच्या जवळ जात बोलते. मॉम. विराट नजर फिरवत बोलतो. पिहू तिच्या बाबांकडे बघते. तिलाही तेवढ्या दिवसात जाणवले होते की भीमराव विराटवर चिडले आहेत. विराट, हात सोड. कुठल्याही गोष्टीत हट करू नकोस. भीमराव पिहूचे हात काढून घेतात. पिहू दचकतेच. पिहू, मी हे लास्ट विचारणार आहे. तू येणार आहेस की नाही? तो शक्य तितक्या नॉर्मल आवाजात बोलत होता. पिहूचं डोकंच काम करत नव्हतं. सुमनताई, हे काय आहे? कळत नाही विराटला. ती आहे का त्या मनस्थितीत? बाबा, मला माहीत आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे, म्हणून तुम्ही घाबरत आहे माझ्याबरोबर पाठवायला. पिहूची मी नीट काळजी घेईन आणि हीच संधी आहे मला तुमचा विश्वास जिंकायची. विराट, रस्ता सोड. खूप वेळ झाला. पिहू उभी आहे. जाऊ दे आम्हाला. आपण ह्यावर नंतर बोलू.
तो पिहूकडे बघत, पिहू तुला यायचं आहे की नाही माझ्याबरोबर? पिहूला काय बोलावं कळतच नव्हते. काहीतरी बोल पिहू. हां नाही काहीतरी बोल. पिहू काहीच बोलत नसल्याने विराटला राग आला होता. पण ती वेळ नव्हती. तो राग कंट्रोल करत तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि कपाळावर किस करून तिच्याकडे न बघताच निघून जातो. सुमनही त्याच्या मागे जातात. पिहू एकटक तो गेलेल्या दिशेने बघत होती. पूर्ण रस्त्यात विराट एकही शब्द बोलला नाही. सुमननेही काहीच विषय काढला नाही. विराटने डोळे झाकले. अभी अभी भूले भी न थे तुम्हें, ख्याल बाकी फिर तुम आ गए, एहसास जो दिल में थे अनकहे, लफ्जों पे फिर वो क्यों आ गए, बेपनाह बेपनाह तुमसे प्यार है, बेपनाह है तुमसे प्यार. घरी आल्यावर रेवतीने पिहूची नजर काढली. पिहूचं लक्ष नव्हते कशात. विराट जे बोलला तेच तिच्या डोक्यात होते. रेवती पिहूला जवळ घेतात. पिहू विचार करू नको बाळा. पप्पांना थोडा वेळ दे. मग तेच स्वतः विराटला फोन करतील घेऊन जा म्हणून. रेवती पिहूला समजावत होती. विराटने तिच्याकडे एकदाही बघितलं नव्हतं. ते तिच्या डोक्यातून जात नव्हते. मानती हूँ खुदा तुझी को, तू ही तो है रहबर मेरा, अब से खालीपन में भी तू पास मेरे खड़ा, तू है नहीं यही ये न यकीन हुआ, कैसे करूँ ये खुद से बया, बिखरी हूँ हर जगह मैं रेत की तरह, न मेरे दर्द की है दवा. 5 दिवस झाले तरी विराटचा फोन आला नव्हता. पिहूला बेचैन झालं होतं. विराट प्रांजलला पिहूच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत होता. सुमन विराटची वाट बघत बसल्या होत्या. विराटला यायला रात्रच होती. विराट किती उशीर? सुमन जवळ जात बोलल्या. तो काही न बोलता सोफ्यावर बसला. सुमन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या. स्वतःला त्रास करून काय मिळणार आहे विराट? फोन कर पिहूला, बरे वाटेल. नो मॉम, मी आत्ता फोन करणार नाही आहे. आधीची गोष्ट एक वेगळी होती. खूप प्रेमाने मी तिला समजावलं, पण तिला काही समजूनच घ्यायचं नाही तर मी काही करू शकत नाही. मी तिला घेऊन आलो नसतो, पण एका शब्दाने ती बोलली असती तर काय बिघडलं असतं? म्हणजे तू हे सगळं? हो मॉम, मी हे सगळं तिला माझ्यावर ट्रस्ट आहे की नाही हे बघायचं होतं मला. अँड सी, तिने नाही दाखवला. तिच्या बाबांसमोर तिने माझ्यावर ट्रस्ट नाही दाखवला तर ते कोठून ठेवणार मॉम? म्हणजे अजून ती पूर्णपणे माझ्यावर ट्रस्ट करत नाही आहे, कळतंय? विराट, ती घाबरली असेल वडिलांसमोर. काय म्हणून बोलणार ती? मॉम प्लीज, ह्यावर मला काहीच बोलायचं नाही आहे. विराट, मी उद्या पुण्याला चालली आहे. पिहूला भेटून थोडे दिवस तिकडेच राहणार आहे. का? जीजी आली आहे मामाकडे. रात्री पिहूला झोपच येत नव्हती. ती उठून टेरेसवर आली. झोपाळ्यात बसून विराटचं वॉच हातात घेऊन रडत होती. आज 6 दिवस झाले त्याने फोनसुद्धा केला नाही. कशी आहेस म्हणून. पिहूला वाईट वाटत होते. रेवतीला जाग येते. पिहू शेजारी नाही म्हणून त्या घाबरतच उठतात. दार उघडे होते. त्या बाहेर येऊन बघतात. समोर टेरेसचा पण दरवाजा उघडा होता. त्या येतात. पिहू, तू इथे काय करतेस? त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. पिहू वर बघते आणि परत डोळे पुसून खाली नजर करते. रेवती तिच्या शेजारी बसतात. पिहू तिचं डोकं खांद्यावर ठेवते. मम्मी. हां बोल बाळा. ह्यानी फोनसुद्धा केला नाही मला. 6 दिवस झाले. ती रडतच बोलू लागली. पिहू, तू एकदा तरी विराटवर विश्वास दाखवायला हवा होता. मग रागापेक्षा वाईट वाटले असेल त्याला. दिवस रात्र त्याने जागून काढले. तुझ्या जागी तो असला असता तर तू सोडून राहिली असती विराटला. मग तो तरी कसा सोडून राहील? पप्पा फक्त तुझं मन बघत होते, पण तू काहीच बोलली नाही. पिहू, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक. किती दिवस आम्ही दोघे घेणार? तुला काय हवं आहे ते तुझ्या मनाला विचार. दरवेळेस विराट पुढे होऊन नातं टिकवण्याचा प्रयत्न करणार का? आणि तू पण पुढे एक स्टेप जाऊ शकतेस ना. दरवेळेस नात्यात अविश्वास दाखवून चालत नाही. त्याने फोन केला नाही म्हणून तू करणार नाही का? का त्यानेच करायला? त्याला एकट्यालाच गरज आहे का? पिहूलाही जाणून येत होते आपण चुकतोय. पिहू चल, गार वारा भरपूर आहे, आज चल. रेवती तिला आत घेऊन येते. सकाळी 10-11च्या दरम्यान विराटची मीटिंग चालू असताना त्याचा मोबाईल ब्लिंक होत होता. त्याने एक नजर टाकली तर पिहूचा फोन होता. त्याने कट करून स्विच ऑफ केला. पिहूने परत लावला तर फोन स्विच ऑफ येत होता. ती खूप वेळ विचार करत होती. आतून एक प्रकारची भीती वाटत होती. अर्धा-पाऊण तासाने तिने कॉल लावला तर रिंग जात होती. तिची थोडी घालमेल कमी झाली, पण त्याने उचललाच नाही. पिहूला सुमनने मानवचा नंबर देऊन ठेवला होता. कधी विराटचा लागला नाही तर कॉल कर म्हणून. पिहूने घाबरतच मानवला फोन केला. मानवने 2-3 रिंगमध्ये फोन उचलला. घरातले सगळ्यांचे नंबर त्याच्याकडे सेव्ह असल्याने त्याने कानाला लावून, हां बोल वहिनी. पिहू दचकतच, हां ते आहेत का? नाव तर आधीपासूनच कमी घेत होती ती. कोण वहिनी? विराट. ती हळूच म्हणाली. ओ आहेत, 1 मिनिट हां. पिहूची धडधडच वाढली. विराट, वहिनीचा फोन आहे, धर.
विराट मोबाईलकडे बघत कानाला लावतो. मानव बाहेर जातो. बोल लवकर, एवढं काय काम काढलंस माझ्याकडे? तुम्ही असं का बोलतायत? कामात होता का? नाही, चिमण्यानं पाणी चारा देत बसलोय. स्टुपिड, ऑफिसमध्ये काय करणार? मी तो चिडूनच बोलतो. पिहू त्यावर काहीच बोलली नाही. पिहू, तुला काम नसेल तर झोप. मला काम करू देत. विनाकारण माझा टाईम वेस्ट करू नको. तुम्ही नीट का बोलत नाही? सॉरी. ती मुसमुस करतच बोलू लागली. चालू झालं रडणं. एक काम कर, रड, नंतर निवांत फोनवरती बोलू. मला यायचं आहे. ती पटकन बोलून गेली. 2 सेकंद त्यालाही काहीच कळलं नाही. काय? मला तिकडे यायचं आहे, ती हळू आवाजातच बोलली. कुठे? त्याच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येत होती. मला घरी यायचं आहे. कुठलं घर? तुझं काही यायचं नाही, तू तिथेच बस. तोही काही फरक पडला नसल्यासारखा बोलत होता. तुम्ही या मला घ्यायला. ती रडत लहान मुलासारखी हट्टच करून बोलू लागली. त्याला हसू येत होते. ती बोलत होती तर तो हसू कंट्रोल करत, मी येणार नाही आहे. जेव्हा चल बोललं तर आली नाही. आणि आता आठवण आली का? हो, आता आली. मला बरं नाही आहे आणि तुम्ही त्रास देताय. कळलं किती काळजी आहे ते माझी. नाही, हे तुझी काळजी ठेव. मला काम आहेत भरपूर. तुम्ही मला आला नाही तर मी निघून जाईल कुठेतरी. नाही तर मी औषध जेवण काहीच करणार नाही. मला त्रास होऊ दे. ती रडतच चिडून बोलू लागली. अच्छा, धमक्या द्यायला शिकलीस काय? इमोशनल ब्लॅकमेल करतेस? हो, तुमच्याकडूनच शिकले. तुम्ही आजच या. मला काही माहीत नाही. ते एवढे बोलून ती फोन कट करते. विराट जोरजोरात हसतो. वेडी. तो मानवला बोलवतो. ब्लेझर घालत त्याला आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल कर म्हणतो. विराट, मिस्टर मेहतांबरोबर अर्जंट मीटिंग होती. तू बघते, मी पुण्याला चाललो. का रे अचानक? हो, महत्त्वाचं काम आहे. मी आज खूप खुश आहे. मानव हसतो. ओके. इकडे पिहू, मम्मी हे येतील ना? हो गं बाळा, येतील. तू जेवण कर. आणि पप्पा? मी आहे, काळजी करू नकोस. तू खुश तर पप्पा पण खुश असणार. टेन्शन नको घेऊ. जेव आणि औषधं घे. पिहू वाट बघत बसली होती. दुपार झाली होती. फोन लावू की नको म्हणून विचार करत होती. विचार करता करता कधी तिला झोप लागली कळलंच नाही. 3च्या आसपास विराट आला. रेवतीने दरवाजा उघडला. विराटला बघून त्यांना आनंद झाला. ये ना बाळा. विराट आत येत नजर वळवून बसतो. रेवती पाणी आणून देते. कोणी नाही का? प्रांजू कॉलेज आणि ह्यानी बँकेत आहेत. पिहू झोपली आहे. जा फ्रेश हो. विराट रूममध्ये येतो तर पिहू झोपली होती. तो तिच्याजवळ येतो. तिच्या दंडावरून हात फिरवतो. डोळ्यात पाणी आलं होतं. ते 6 दिवस त्यालाच माहीत होते कसे काढले. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत दंडावरून त्याने किस केलं. ती त्याचं वॉश घेऊनच झोपली होती. त्याला हसू आलं. तो ब्लेझर काढून फ्रेश होऊन आला. 4 वाजून गेले तरी पिहूला जाग आली नव्हती. प्रांजल आली. पिहू झोपली म्हणून तिनं आवाज करतात विराटशी थोडं बोलून तिच्या रूममध्ये गेली. विराटला कॉल येत होता तर तो बाहेर आला. पिहूची आणि प्रांजलची रूम वरती होती आणि त्याला अटॅच टेरेस होते. तो जाऊन बाहेर बोलत बसला. पिहू कूस बदलूनच हळूच डोळे उघडते. समोर विराटचं ब्लेझर दिसते. तिचे डोळेच ताठ होतात. ती उठूनच बसते. घाईघाईतच ती त्याला शोधायला खाली जाते. पिहू हळू पळतच खाली आली. ते बघून रेवती बोलली, मम्मी हे कुठे आहेत? विराट वरच होता. दी टेरेसवर आहेत. पिहू परत वर जाते टेरेसवर. विराट फोनवर बोलत होता. पिहूला विश्वासच बसत नव्हता. खरंच विराट आहे का? एका शब्दात तो आला तिच्यासाठी. हेच खूप होते तिला त्याच्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवायला. विराटला जाणवताच त्याने वळून तिच्याकडे बघितलं. पिहू एक एक पाऊल त्याच्याकडे टाकत येत होती. प्रेमात पडते रोज नव्याने, हरवते डोळ्यात रोज नव्याने. जिंकलेस मन माझे तू अशा प्रेमाने, कशी राहू दूर श्वासाविना, वेडी झाली मी तुझ्या विरहाने. जाशील ना मला घेऊनी पत्नीच्या नात्याने, तुझीच आहे सांगशील का हक्काने. रंगेन तुझ्या रंगात तुझ्या सहवासाने, स्वप्न सारे साकार करू एकमेकांच्या प्रेमाने. पिहू पळतच जाऊन टाचा वर करून त्याच्या मानेला हाताचा वेका घालून रडू लागली. विराटने तिच्या कमरेला धरून वर उचललं तेव्हा कुठे तिची मान त्याच्या खांद्यावर आली. आता तिची हाईटच त्याच्या खांद्याच्या थोडी खाली लागत होती तर तो तरी बिचारा काय करणार. त्यानेही तिला रडू दिलं. त्याने लागलेला हात मानेवरून काढून खाली घेतला आणि दंडावर किस केलं. पिहू तू कशी रडते ते बघायला मला बोलवली का इथं? ती रडतच बोलली. काय? नाही, मला सोडून परत जायचं नाही. ती रडतच बोलू लागली. तिच्या बालिशपणावर त्याला हसू येत होते. मला खूप राग आलाय तुमचा. त्याने तिला खाली सोडलं आणि तिला मिठीत घेतलं. पिहू
पिहू पण त्याच्या शर्टात तिचा चेहरा लपून रडू लागली. पिहू, किती वेळ रडणार आहेस? आपण जर रडायचं कॉम्पिटिशन ठेवलं ना तर तुझा फर्स्ट नंबर येईल. ती त्याच्या छातीवर 2-3 फटके मारते. तुम्ही बिलकुल चांगले नाही, फक्त मला त्रास देता. काय करणार? लाडाची एकच बायको आहेस ना, मग तुला त्रास देणार. तो तिचा चेहरा एका हाताने वर करत म्हणतो. पिहू खुदकन हसून लाजतच त्याच्या मिठीत शिरली. विराट तिला दोन्ही हातांवर अलगद उचलतो आणि चेअरवर येऊन बसतो. पिहू त्याच्या मांडीवर त्याला बिलगून बसली होती. पिहू चेहरा वर करून एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. तो तिच्या गालावर हात फिरवतो. काय झालं? अशी का बघतेस? मन भरत नाहीये. मी असं स्टेअर केलं की राग येत होता आधी, आणि तू केलं तर चालतं? तोही तो चिडवायला बोलला. हो, पण काय करणार? तुझ्या एका फोनने राग निघून गेला. तो तिच्या हातावर किस करत बोलला. सॉरी, आपण घरी जाऊ ना? चला ना. विराट हसत तिच्या कपाळाला कपाळ टेकवतो. वेडी, घेऊनच जाणार आहे मी. थोडं बरं वाटू देत मग जाऊ. मी बरी आहे. आता जाऊ नाही तर उद्या जाऊ. हो हो जाऊ. इतकी काय घाई लागली? जखम नीट भरू दे. किती वीक दिसते, चेहरा बघ कसा झाला. तो तिच्या केसावरून हात फिरवत म्हणतो. तुमच्यामुळे. किती राग आला तुम्हाला? 6 दिवस साधा फोनसुद्धा केला नाही. ती नाराज होऊन कंठ दाबूनच बोलते. आता आज शेवटचं रडून घे. ह्यापुढे रडायचं नाही. फक्त माझ्यासमोर हसायचं. हे डिम्पल आहेत ना, माझा जीव आहे. ते मला सारखे दिसायला हवेत, समजलं? पिऊ हसून लाजते. ती आज खूप दिवसांनी मन मोकळे होऊन हसत होती. मनाचा सगळा गुंता निघून मन शांत झालं होतं. तिला काय हवंय हे कळालं होतं. पप्पा नाही बोलले तर? का नाही बोलणार? हक्काची बायको आहे. त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढा माझा पण आहे, तो रुबाबत म्हणतो. पियू हसते. हो का? सांगा बरं, लग्नात कुठला रंगाचा शालू घातला होता मी? तो नजर रोखूनच बघतो. आता आयुष्यभर तू टोमणे मारणार आहे का मला? ती त्याचा चेहरा हातात घेत त्याच्या गालावर किस करत हसतच हो म्हणते. विराट हसतच तिला जवळ घेतो. मला राग आणायचं काम बिलकुल करू नकोस. तो हळूच तिच्या कानात बोलून तिच्या कानावर नाक घासू लागला. पिहूला लादल्यासारखेच होते. ती कावरीबावरी होऊन बाजूला होत त्याच्याकडे बघते. ते मी मम्मी, मला आवाज देतीये. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने तिला परत ओढून बसवलं. कोणीही आवाज देत नाहीये, आणि अशी जर माझ्यापासून दूर पडलीस ना, मी सोडून जाईल. ती चिडून परत त्याला बिलगते. विराटही हसत घट मिठी करतो. पिहू वर बघ. पिहू वर आकाशाकडे बघते. पक्ष्यांचा थवा घराकडे निघाला होता. पिहू विराटकडे बघून हसते. तो तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवतो. सूर्य अस्ताला जात होता. विराट पिहूच्या आयुष्यात रंगांची उधळण करून रेशमी नात्याची सुरुवात करून गेला होता. प्रांजू, जा. पिहूला बोलावून आण. उठल्यापासून वरच बसलीये. मी गरम गरम शिरा केला. जा. मम्मी, आता तू विलन बनू नकोस दोघांमध्ये. बसलेत तर बसू देत. अगं विचित्र मुलगी, जा बोलावून आण. अजून काही खाल्लं नाही तिने. उशिरा खाल्लं की जेवणार नाही. तुमच्या दोघींची नाटकं एवढी असतात ना खाताना की बस. जा आता. मग तू जा ना. तू एका शब्दात का ऐकत नाही? रेवती तिच्या कानातून हेडफोन काढून रागेनेच मोबाईल घेते. मम्मी. प्रांजल चिडूनच उठते. जा आता. दोघांना बोलव. प्रांजल तनतन करतच वर गेली. प्रांजल टेरेसवर येताना आवाज देतच येऊ लागली. अहो सोडा, प्रांजू येते. तो अजून जवळ घेत गळ्यावर ओठ टेकून किस करत म्हणतो. पिहू शहारून जाते. हे 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 काय करताय? ती पिहू थोडे मागे सरकूनच बोलते. विराट हळूच कानापर्यंत येत. रोमॅन्स. पिहू लाजून इकडे तिकडे बघत. ते प्रांजू काय म्हणेल? सोडा, लहान आहे ती. कसं वाटतंय? ती त्याचा हात सोडून उभी राहिली. 1 मिनिट. लहान? अगं असं बोलतेस की ती स्कूलला वगैरे जाते. लहान म्हणे. पिहू बोलणार की प्रांजल आली. झाला तुमचा रोमॅन्स तर खाली चला, मम्मी बोलवते. प्रांजल पिहूला डोळा मारत म्हणते. पिहू आवसूनच बघते. विराट हसत पिहूला डोळ्यानेच इशारा करतो. तिलाही माहीत आहे. पिहू तिच्या जवळ जाते. किती निर्लज्ज आहेस गं, काही काय बोलत राहते. जा, खाली आले मी. जाते गं, पण लवकर ये. सॉरी जिजू, डिस्टर्ब केल्याबद्दल. प्रांजू पिहू डोळे मोठे करतच ओरडते. प्रांजल पळून जाते. विराट हसत तिच्या जवळ येऊन गळ्यात हात घालून जवळ घेतो. पिहू, आता मला एक डाऊट आहे. तो विचार करत म्हणतो. पिहू त्याच्याकडे बघते. कसला डाऊट? हेच की प्रांजू मोठी आहे काय तू? पिहू रागेने बघत त्याला कोपऱ्याने ढकलते. विराट जोरात हसतो. वेडी, चल खाली. तो परत तिला जवळ ओढून घेतो. दारासमोर छोटीशी बाग होती. 2 चेअर, एक छोटा झोपाळा आणि एक कार बसेल एवढी जागा. बाहेर सगळीकडे दिवे लागले होते. गजबज होती. लहान मुले सायकल तर काही गेम खेळत होते. मध्येच भाजीवाल्यांचा आवाज. गेट लहान असल्याने कोणीही बघू शकत होते. विराटने अशी कलहल कधीच बघितली नव्हती.
तो राहतच होता अशा एरियामध्ये की कसलाही आवाज नाही, शांत शुकशुकाट. प्रांजल विराटच्या गप्पा चालू असतात. पिहू ऐकत होती. भीमराव येतात. विराटला एक नजर बघतात. विराट हलकी स्माईल करतो. पिहू घाबरून उठून लगेच पप्पांजवळ जात बॅग घेते. पप्पा मी. भीमराव तिला थांबवतात. औषध घेतलीस का? ते डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. पिहू हलका हसून हो म्हणते. पिहू पप्पांना फ्रेश तर होऊ देत. रेवती तिला घाबरलेले बघून म्हणते. पिहू बाजूला सरकते. भीमराव फ्रेश व्हायला निघून जातात. पिहू विराटजवळ येते. अहो मी बोलते पप्पांना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. विराट आणि प्रांजल एकमेकांकडे बघतात आणि प्रांजल विराटला टाळी देते. जिजू का टेन्शन घेणार? तू पण दीदी, एवढं काय घाबरतेस? पिहू विराट तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलतो. दोघेही अजून हसत असतात. पिहू गाल फुगून दुसरीकडे जाऊन बसते. भीमराव फ्रेश होऊन येतात. पिहू लगेच जवळ गेली. रेवती कपाळालाच हात लावते. पिहू तू इकडे ये. रेवती तिला ओढूनच बोलते. पप्पा मी बोलवलं यांना. ते हे हो बाळा ठीक आहे ना, एवढं काय घाबरायचं? भीमराव हसत तिला जवळ घेतात. तेव्हा कुठे पिहू रिलॅक्स होते. जा आता मम्मी बोलवते. तिलाही ऐकायचे होते, पण आता नाईलाज ती वरवर गालात हसत विराटकडे बघते. विराट डोळ्यानेच जा म्हणतो. पिहू दोघांकडे बघून आत निघून जाते. भीमराव विराटच्या समोर येऊन बसतात. विराट हां तू फोन केला का पिहूने? बाबा 6 दिवस मी तिच्याशी एकही शब्द बोललो नाही. तुमचा शब्द मी पाळला आहे. तो त्यांच्या डोळ्यात बघत बोलत होता. भीमरावांनाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. हॉस्पिटलमध्ये असताना भीमराव बाहेर बेंचवर बसून विचारात मग्न होते. विराट त्यांना बघून त्यांच्या शेजारी बसला. विराट एक नजर बघत बाबा. विराटच्या आवाजाने त्यांची तंद्री तुटली. त्यांनी विराटकडे बघितलं. तसे ते उठणार की विराटने त्यांचा हात पकडला. दोन्ही हात हातात घेत बाबा तुमचा राग बरोबर आहे. मलाच माझा राग येतोय. मी इतका केअरलेस कसा झालो? मग तुमची तर मुलगी आहे. पण असे शांत बसल्याने सगळे प्रश्न सुटणार आहेत का? विराट मला आता हा प्रश्न पडलाय की सोन्यासारख्या मुलीसाठी चुकीचा जीवनसाथी निवडला आहे का? विराट हात सोडतो. हो वाटणारच तुम्हाला. आहेच तेवढी मोठी चूक. विराट त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला. बाबा. भीमराव त्याच्याकडे बघतात. बाबा मी आता पिहूला ओळखायला लागलो आहे. तिच्यासारखं हळवं मन आजच्या जगात कुठेही बघायला मिळणार नाही. कधी कोणालाही काही मागणार नाही. हट्ट नाही, काही नाही. शांत मोजकेच 2 शब्द, ते पण हसून बोलणार. छळ कपट तर बिलकुल नाही. तिला कोणीही काही म्हणेल तरी ती हो म्हणणार. स्वतःला काय हवं आहे यापेक्षा समोरचा खुश आहे ना, त्यातच तिला आनंद मिळतो. मी हे तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी सांगत नाही आहे. माझ्यापेक्षा तुम्ही चांगलंच ओळखता. विराट मला आत्ता फक्त माझी मुलगी महत्त्वाची आहे. हो बाबा ते मी काहीच म्हणत नाही आहे. तुम्ही चिडला आहात माझ्यावर. असं काय करू की मी तुमचा विश्वास माझ्यावरती परत आणण्यासाठी? भीमराव उठतात. पिहूपासून लांब राहा. विराट घाबरून उठतो. बाबा मला एक चान्स तरी द्या. यापुढे पिहूच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. मी तिला फुलासारखं जपेन. विराट मला जास्त बोलायला लावू नकोस. पण माझी इच्छा बिलकुल नाही आहे पिहूला परत तुझ्याबरोबर पाठवायची. बाबा पिहूला यायचं असेल तर? तीही नाही राहू शकत माझ्याशिवाय. आणि या अवस्थेत माझा जीव काय म्हणेल तिला सोडून नाही जाऊ शकत मी. तो समोर येऊन डोळ्यात डोळे घालून बोलत होता. विराट बस झालं. एकच शब्द. मी किती वेळा बोलू तुला? विराटही शांत होतो. तो विचार करत. बाबा मी एकदा पिहूला विचारेन. ती हो बोलली तर माझ्याबरोबर यायला तर घेऊन जा. माझं काहीच म्हणणं नाही. पण ती काहीच बोलली नाही तर तिला भेटायचं सुद्धा नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. जोपर्यंत ती स्वतःहून मला किंवा तुला बोलवत नाही. मान्य आहे? विराट ऐकूनच सुन्न राहतो. इतके दिवस पिहूबरोबर राहून ती स्वतःहून मी येते फोन करेल शक्यच नाही. बोलणं त्याला काय बोलावं कळतच नव्हते. विराट एवढा विचार करतोय ना? त्यावरूनच कळते पिहूला बिलकुल राहायचं नाही आहे तुझ्यासोबत. ती घाबरत आहे आम्हाला सांगायला. मला माझ्या मुलीच्या संसारापेक्षा तिचं मन महत्त्वाचं आहे. तिला काय हवं आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे बाबा मी तयार आहे. तो मनावर दगड ठेवून बोलतो. जेव्हा त्याने विचारले तर ती काहीच बोलली नाही. विराट मी एक बाप आहे. तिला त्रास झाला तर आम्हाला त्रास होतो. भावनेच्या भरात मी काही बोलून गेलो तर तुझ्या वडिलांसारखे समजून माफ कर. बाबा काही काय बोलता? तुमचा हक्क आहे मला माझ्या चुका सांगायचा आणि यापुढे तुम्ही बेधडक एक जावई कमी मुलासारखा हक्क दाखवा. मला काहीच वाटणार नाही. पिहूला फक्त सांभाळून घे. तुझा आणि तिचा स्वभाव खूप वेगळा आहे. ते तुम्ही सांगायची गरज नाही आहे बाबा. परत माझ्याकडून पिहूच्या बाबतीत कधीच निष्काळजी होणार नाही. भीमराव हसत त्याला आलिंगन देतात.
आता पिहू टेन्शनने हॉलमध्ये इकडून तिकडून फिरत होती. दी, पप्पा हाकलून देणार आहेत का जिजूला? काय म्हणालीस तू? पिहू जोरातच भडकली. प्रांजल 2 सेकंद दचकलीच. अगं मी फक्त. पिहूच्या डोळ्यातून पाणी झालं. काही काय बोलत असतेस प्रांजू? पिहू कंठ दाटूनच बोलली. अगं दी, मी जोकमध्ये बोलली. प्रांजू जवळ येत बोलली. तू एवढी का पॅनिक होत आहेस हेच मला कळत नाही. तुला सिच्युएशन पण समजत नाही. रेवती बाहेर येते. काय झालं? सारखं भांडत का असता तुम्ही? मम्मी, प्रांजूला सांगून ठेव. काहीही बोलत असते. तितक्यात भीमराव येतात. काय झालं? विराट कुठे? भीमराव एकटे दिसले म्हणून रेवतीने काळजीने विचारले. पप्पा, तुम्ही काय बोलला? पिहू घाबरून दाराजवळ येतच विचारू लागली. पिहू आहे तो. गाडीतून लॅपटॉप काढतोय. पिहूचा चेहराच खुलला. ती लगेच मिठी मारते. पप्पा, मीच फोन केला होता. तेव्हा मला बोलायची हिंमत झाली नाही. तुम्हाला वाईट वाटले असेल म्हणून. भीमराव हसतात. पिहू, यापुढे फक्त तुझा विचार करायचा, आमचा नाही. तुला काय हवं आहे ते करायचं. तुझी लाईफ तू तुझ्या मनाप्रमाणे जगावी. पिहू वर बघत हो म्हणून मान हलवते. आणि किती घाबरायचं? मी जर नाही बोललो असतो ना, भांडण करून जायचं होतं. पप्पा, मी तिला तेच सांगणार होते, तर माझ्यावरच भडकली. प्रांजल जवळ येत बोलू लागली. पप्पा, तुम्ही प्रांजलला उगाच अनाथाश्रममधून आणलं. आपण तिघेच बरे होतो. पिहू हसत म्हणू लागली. प्रांजल रागाने पिहूकडे बघू लागली. प्रांजल बोलणार की विराट आत येत हे खरं आहे? त्याला 2 मिनिट खरंच वाटले. पिहू भीमराव त्याच्याकडे बघतात. दी, काही काय बोलतेस? जिजू पहिले घेऊन जा दीला. ती घरात असली की मी कोणालाच दिसत नाही. सगळे हसतात. रेवती कपाळालाच हात लावते. विराट, आत ये. त्या दोघींचं चालूच असते. पिहू, माझं थोडं काम आहे. रूममध्ये आहे. जा पिहू, काय हवं आहे बघ, रेवती म्हणतात. पिहू पण त्याच्या मागे जाते. विराट त्याची तयारी करत होता. अहो, तो लॅपटॉपमध्ये बघतच बोलला. तुम्ही जेवण करून जाणार का? त्याने वळून बघितले. कुठे? मामाकडे. नाही, मी आज इथेच थांबणार आहे. काय? पिहू चकित होत बघते. तुम्ही इथे? कारण विराट कधी राहिला नव्हता आणि तिनेही कधी त्याला राहायला बोलली नव्हती. का? नको राहू का? आवडणार नाही तुला? तो तिला मिठीत घेत बोलतो. पिहू त्याच्या चेहऱ्याकडे बघत, तसं नाही. ते माझ्या रूममध्ये AC नाही. तुम्हाला झोप येणार नाही. विराट गालात हसत तिचे केस कानामागे घेतो. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. हां पण काय बोलत राहते? मी ॲडजस्ट करेन. आपण प्रांजलच्या रूममध्ये झोपायचं का? तिच्या रूममध्ये AC आहे. अगं रिलॅक्स. कोणाला का त्रास द्यायचा? आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. बघ किती छान गार वारा सुटला आहे. विराट खिडकीकडे बघत म्हणतो. पिहू गालात हसत त्याच्या गालावर किस करून लाजून नजर खाली घेते. विराट हसत गालाला हात लावतो. त्याला हे अपेक्षित होतं. त्याचा मोबाईल वाजल्याने त्याने तिला सोडून दिलं. पिहू इशाऱ्यातच मी खाली आहे सांगून गेली. पिहू खाली येते. मम्मी, हे आज थांबणार आहेत. रेवती शॉक होत बघते. हो का? भीमराव प्रांजल बोलत बसले होते. रेवती सांगायला येते. अहो, विराट आज थांबणार आहे. हो, माहीत आहे मला. भीमराव चॅनल बदलत बोलतात. तुम्ही ना, आधीच तुम्हाला कसं कळतं? पिहूच्या रूममध्ये AC लावायचं होतं. रेवती चिडतच बोलते. म्हणजे भीमरावांना कळतच नाही. विराटला सवय आहे ACची. बिना AC शिवाय तो कसं झोपेल? आपल्या रूममध्ये झोपू देत. उद्या सांगतो लावायला. उद्या लावून काय फायदा? तुम्ही दोन्ही मुलींमध्ये भेदभाव करता. तिघे शॉक होत रेवतीकडे बघतात. मम्मी, तुझ्या रूममध्ये AC आहे. दीला विचारलं तेव्हा ती नको म्हणाली. आधीच तिला सर्दीची ॲलर्जी. तेव्हा तूच बोलली नको म्हणून, प्रांजल म्हणते. हो, पण तुम्हाला कळत नाही का? भीमराव तर कपाळालाच हात लावतात. मम्मी, हे झोपतात म्हणाले. तू का टेन्शन घेते? दोघी मायलेकी सारख्या नको नको करून ठेवले. भीमराव हसत प्रांजलकडे बघून म्हणतात. प्रांजल टाळी देत. नाही तर काय पप्पा, मम्मीमुळे ती घाबरट झाली आणि दोघी टेन्शन घेतात आणि आपल्याला त्रास देत बसतात. मम्मी, प्रांजलचं तोंड खूप चालू आहे हं, पिहू चिडतच बोलते. प्रांजल, आपली गाडी बाहेर लाव आणि विराटची कार आत लाव. महागाची गाडी आहे. लोक आगाऊपणा करतात कॉलनीमधले. मम्मी चोरून घेऊन जाणार नाही. प्रांजल, जा. पिहू, चावी आणून दे. भीमराव बोलतात. प्रांजल विराटची कार आत लावते आणि त्यांची कार बाहेर गेट लावून पार्क करते. दी, गाडी मस्त आहे हां. पिहू हसून तिला जवळ घेते. दी, तू चालवली का? नाही, मला भीती वाटते. एवढा कॉन्फिडन्स नाही. आपलीच गाडी किती वेळा ठोकली मी. पिहू चेहरा उतरून बोलते. नाहीतर काय गरज आहे? तिकडे जिजू आणि मी इथे, तुझा ड्रायव्हर आल्यावर. पिहू तिला हक करत बोलते. दोघी गेटमध्ये थांबूनच बोलत असतात. हाय पिहू.
दोघी बघून एकमेकांकडे बघतात. हाय, अमित पिहू वरवर हसत बोलते. विराटचं लक्ष विंडोजच्या बाहेर गेलं तर पिहू बोलत होती. आला मजनू. ह्याचीच कमी होती. प्रांजल तोंडातच पुटपुटली. पिहू तिला डोळ्याने शांत बस म्हणते. हात कसा आहे आता? तो हाताकडे बघत म्हणतो. हां हो बरा आहे. तू दररोज एकच प्रश्न का विचारतो? अमित प्रांजल दाट ओठ खातच बोलते. अमित इकडे तिकडे बघत. कोण आलंय आहे का? हो जिजू आले आहेत आपले. भेटायचं आहे का आपले? अमित ब्लँक होत विचारतो. हो ना, आता पिहू दीचं लग्न झालं मग तुझीही आता ती बहीणच लागणार ना? पिहू ओठ दाबून हसते. हां हां निघतो मी. दोघे हसतच आत येतात. विराट सुमनला फोन करून सांगतो. सुमन खुशच होती. विराट उद्या पिहूला घेऊन ये इकडे. जीजी आल्यापासून मागे लागली. पिहूला बघायचं आहे त्यांना. ठीक आहे, उद्या डॉक्टरकडे जाऊन तिकडेच येतो. रेवतीला सांगते फोन करून मी नंतर. हां सगळे रात्री एकत्र जेवण करतात. विराट हां आई. ते पिहू अजूनही दचकते रात्री झोपेतच. ते विसरायला वेळ लागतो. रेवती काळजीतच सांगत होती. आई आहे मी, काळजी करू नका. विराट गालात हसत बोलतो. विराट फ्रेश होऊन फोनवर बोलत होता. पिहू पण फ्रेश होऊन दार लावून त्याच्या शेजारी येऊन थांबते. तो एक नजर टाकत तिच्या खांद्यावर हात ठेवून जवळ घेतो. विराट मोबाईल बंद करून तिला स्वतःकडे वळवतो. परत त्याचा फोन वाजतो. तो डोळे घट मिटतच फोन उचलतो. मानव आता उद्या चर्चा करू. तो मोबाईल कट करून स्विच ऑफ करतो. पिहू ओठ दाबतच असते. विराटही तिला बघून हसून मिठीत घेतो. अहो अर्जंट काही तरी असलं तर? हो आहे ना, आता सध्या माझी वाईफ महत्त्वाची आहे. तो तिच्या केसावरून अलगद ओठ ठेवून म्हणतो. पिहू लाजून बाजूला होते. तो परत जवळ घेतो. आता सवय करून घे माझी. तो तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत म्हणतो. पिहूच्या अंगाला गोड शहारा येतो. लज्जास्पद भीती तिच्या चेहऱ्यावर जाणून येत होती. तिला काय बोलावं कळतच नव्हते. ते मला झोपू ना. तो कमरेला घट्ट हाताचा विळका घालत तिला अजून जवळ घेतो. पिहूचे डोळेच ताठ होतात. तिची भिरभिरणारी नजर बघून त्याला हसू येत होते. पिहू अशी का ग बघतेस? अजून मी काहीच केलं नाही. पिहू स्वतःला सावरते. ते माझा हात दुखतोय. ती घाबरून दुसऱ्या हाताला हात लावत म्हणते. हो का? कुठे दुखतंय? ती हाताकडे बघते तर ज्या हाताला लागला होता तोच हात वर करून दुसऱ्या हाताकडे दाखवत होती. ती पटकन हात चेंज करून हा दुखतोय. ती जीभ चावतच बोलते. विराट हसत तिच्या दंडावर किस करतो. अजूनही दुखतोय? पिहू लाजून नजर खाली घेत एका हाताने चेहरा झाकून त्याच्या कुशीत शिरते. विराटही हसत घट मिठी करतो. अजून एक किस केलं तर परत दुखणार नाही. करू मी किस? पिहू त्याच्याकडे बघत. नाही दुखत आहे. मी असंच बोलले. आय वॉन्ट गुड नाईट किस. तो तिच्या ओठांवर नजर टाकत म्हणतो. आत्ता? ती घाबरतच बोलू लागली. गुड नाईट किस रात्रीचंच देतात. तो तिच्या गळ्यात हात गुंफून कपाळ तिच्या कपाळाला टेकून म्हणतो. पिहू लाजून खाली नजर घेते. मला पिहू आपली फर्स्ट किस ह्याच रूममध्ये झाली. आता सेकंड किससुद्धा मला इथेच हवी आहे. ती किस नव्हती. ती त्याच्याकडे बारीक डोळे करत बोलली. विराट गळ्यातले हात काढत मागे घेत. हां पिहू. तो राग होता तुमचा. ती गाल फुगूनच दुसरीकडे बघत बोलली. विराट हसत तिला मागून मिठीत घेतो. त्याला ना ॲग्रेसिव्ह किस म्हणतात. तो तिच्या कानात हळूच बोलला. ती त्याच्या बोलण्याने लाजून लाल झाली होती. पिहू रात्र अशीच घालवणार आहेस का लाजून? ती वळून त्याच्या कुशीत शिरते. दोघांचेही श्वास गरम झाले होते. इतक्या दिवसांचा विरह त्यांच्या स्पर्शातून जाणवत होता. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. पिहूची नजर त्याच्या ओठावर गेली. त्याने कधीच त्याला इतकं जवळून बघितलं नव्हतं. तिने अलगद त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो त्या स्पर्शानेच मोहरून गेला होता. विराटने त्याचे ओठ तिच्या ओठापर्यंत आणले. पिहूचे ओठ थरथर कापू लागले. तिने त्याचा शर्ट घट्ट पकडून ठेवला होता. तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार. पिहूने पटकन मागे चेहरा घेतला. त्याने ब्लँक होत तिच्याकडे बघितले. ती पुढचं बोलेपर्यंत त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवले. पिहूने घट्ट डोळे मिटले. त्याने किस करताना हळूहळू तिला नॉर्मल केले. तशी तीही त्याला साथ देऊ लागली. तिने त्याच्या शर्टची पकड सोडली आणि मानेभोवती हाताचा विळका घातला. विराटनेही तिच्या कमरेला पकडून वर उचलले. दोघांना जसा जगाचा विसारच पडला होता. दोघे फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होते. काही क्षणांनी पिहूचं त्याच्यापासून लांब होत त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोरात श्वास घेऊ लागली. दोघांचीही श्वासाची गती वाढली होती. विराटही स्वतःला सावरत तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. त्याने तिचा चेहरा वर करत कपाळाला किस केला. आय लव्ह यू प्रिन्सेस. पिहूची नजर अजून खालीच होती. ए वेडाबाई, लग्न झालं आहे आपलं. एवढी काय घाबरतेस ग? तो तिला घट्ट मिठीत घेत बोलतो. पिहून लाजून गालात हसते. मला काय?
झोप आली. तो तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. तरीही तिने अजून त्याच्याकडे बघितलं नव्हतं. त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्या शेजारी झोपला. पिहूला अजून टर्न होणार की विराटने तिला पकडलं. पिहू हात. तो काळजीने तिला स्वतःकडे वळवतो. ते लक्षातच आलं नाही. विराट गालात हसत तिच्या अंगावर ब्लँकेट ओढत तिचं डोकं हातावर ठेवून कुशीत घेतो. पिहूसुद्धा त्याच्या कुशीत बिलगून पडते. पिहू आज पहिल्यांदा स्वतःहून माझ्या कुशीत झोपली. आता तुम्ही फक्त माझे आहात. पिहू चेहरा वर करत त्याच्या डोळ्यात बघत बोलते. विराट हसत तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. औषधांनी पिहूचे डोळे जड झाले होते. त्याने तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. तिनेही लगेच डोळे झाकले. विराट तिच्या चेहऱ्याकडे बघत झोपी गेला. मध्यरात्री पिहू दचकून उठली. ती उठल्याने विराटलाही जाग आली. पिहू उठून चालली होती की विराटने तिला पकडून जवळ घेतलं. तिचे डोळे बंदच होते. चेहरा घामाने पूर्ण भरला होता. ती रात्री त्रिशा बोलत होती, पण त्याला नक्की काय बोलत आहे तेच ऐकू येत नव्हते. पिहू डोळे उघड, मी आहे. तो तिचा गालाला हात लावत तिला बोलत होता. ती घट त्याला बिलगून रडू लागली. शांत हो पिहू, कोणी नाहीये, मी आहे. बघ इकडे. त्याने तिचा चेहरा एका हाताने वर केला. पिहूने डोळे उघडून त्याच्याकडे बघितले. त्याने तिचे डोळे पुसले. ते त्रिशा, तिचा काही विषय काढू नकोस, झोप चल. त्याने तिला झोपवलं. पिहू एकटक त्याच्याकडे बघत होती. पिहू झोप ना, रिलॅक्स राहा, मी असल्यावर भीती कसली. ती मान हलवत त्याला कवटाळून डोळे झाकते. विराटची झोपच उडाली होती. त्यालाही आठवून त्रास होत होता. सकाळी विराटला जाग आली तर पिहू त्याला बिलगून झोपली होती. त्याने तिचे पुढे आलेले केस मागे घेतले. गुड मॉर्निंग माय सनशाईन, तो तिच्या हातावर किस करत बोलतो. ती हात काढत परत झोपली. पिहू उठ. नाही जायचं तुम्ही. मग असंच झोपायचं का? तिथे असताना तर माझ्या आधी उठून खाली निघून जायची. ती डोळे उघडून त्याच्या छातीवर हनोटी ठेवून त्याच्याकडे बघते. तो डोळ्यानेच काय म्हणतो. असं कोण नव्हतं ना मायेने कुशीत घेणारं आणि झोपवणारं. मग जाग येणारच ना. तिचे डोळे भरून आले होते. विराटने तिच्या कपाळाला किस केलं. यापुढे कधीच तुला माझ्यापासून लांब होऊ देणार नाहीये. ती हसून त्याला मिठी मारते. विराट तिला किस करणार की दार वाजते. दी उठ. विराट दाराकडे एकदा आणि पिहूकडे एकदा बघतो. पिहू त्याच्याकडे बघून ओठ दाबूनच हसत उठते. प्रांजलला काही काम नाही का? सकाळी सकाळी आली दार वाजवायला. विराट चिडूनच बोलतो. काही काय तुमचं? पिहू उठून दार उघडते. आज काय उठायचं नाही का? मी जर इतका वेळ झोपले की तुफान येतो. काम बोल, काय आहे? मम्मीने खाली बोलवलं आहे नाश्ता करायला. औषध घ्यायची आहेत सकाळची. चल आवर. हो आले जा. विराट झोपूनच हात करतो. पिहू हसून हातात हात देत त्याच्या जवळ बसते. तो मागे टेकून उठून बसत पिहूला जवळ घेतो. अहो. तो पुढे झुकून तिच्या गालावर किस करतो. त्रिशा कुठे आहे? ती त्याच्या डोळ्यात बघत बोलली. पिहू, तुला सांगितलं ना, तिचा विषय काढायचा नाही. ती कुठे का असेना, परत ती तुझ्यासमोर येणार नाही. तो तिच्या गालावर हात फिरवत बोलतो. पण तिला. पिहू बस ना. सकाळी सकाळी काय विषय घेऊन बसली? आणि रात्री घाबरायला काय झालं? ती परत येणार नाहीये. ते दिवस तुझ्या आयुष्यातून इरेज कर. फक्त फ्युचरच्या गोड स्वप्नांना जागा दे. तो गालात हसत बोलतो. पिहू हसून त्याला मिठी मारते. जा आवर. मेडिसिन घे वेळेवर. आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. तुम्ही आज जाणार आहे? नाही, उद्या जाणार आहे. आज थोडं काम आहे, ते संपून मामाकडे जाणार आहे. जीजी आली आहे ना, भेटून मग आज तिकडेच राहू. उद्या जाताना तुला इकडे सोडतो. काल आई म्हणत होती. जा मग आवरून घे. पिहू आवरायला जाते. मोबाईल घेऊन विराट चेक करत बसतो. पिहू आवरून येते. अहो आवरून या. पिहू खाली जाता जाता बोलून गेली. विराट वेळेपर्यंत ती निघूनसुद्धा गेली. विराट स्वतःशीच हसत बाथ घ्यायला गेला. पिहू ए बाळा धर. रेवती तिला नाश्ता देते. पिहू मी नाश्ता करून ठेवला आहे विराटचा सुद्धा. तू कुठे चालली? अगं मी मंदिरात जाऊन येते. अगं काहीतरी बोलली असेल ना. माझा जावई येऊ देत, मी तुला नारळ फोडेन, हे करेल. प्रांजल हसत बोलते. पिहू पण हसते. तुमच्यासाठीच करते हे सगळं आणि मलाच हसतात. आता नाही कळणार तुम्हाला. मुलं झाली ना तेव्हा कळेल. हो ग माते, जा, नाही तर देव पळून जाईल. पिहू औषध घे, आलेच मी अर्ध्या तासात. पिहू नाश्ता करून रांगोळीचा डबा घेऊन बाहेर रांगोळी काढत होती. विराट आवरून खाली आला. तो फोनवर बोलत दारात उभा राहिला. त्याचं लक्ष पिहूकडे गेलं. छान तिने रेड कलरचा टॉप, व्हाईट कलरची प्लेन लॉंग स्कर्ट घातला होता. केस ओले, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, चेहऱ्यावर लाल कलरची छोटीशी टिकली. तिकडे घरी पिहूला मंदिरात त्याने 2-3 वेळा रांगोळी काढताना बघितले होते. प्रांजल जवळ येऊन, जिजू हे धरा कॉफी. विराट तिच्याकडे बघून हसत मग घेतो. पिहू
अमित मागून बोलत हसतच तिच्याजवळ येतो. पिहू हसते. विराट कॉफी प्यायचं थांबून दोघांकडे बघत राहतो. प्रांजू, हां जिजू, तो मुलगा कोण आहे? विराट कॉफीचं सिप पीत बोलू लागला. प्रांजलचं लक्ष गेलं. तो का? रोड साईड रोमिओ आहे. विराट सिप घेतच होता की त्याला ठसका लागला. व्हॉट? ते जिजू, ते असंच दिला लागलं ना, विचारपूस करायला येतो. फ्रेंड आहे. प्रांजल दचकून इकडे तिकडे बघू लागली. हां, पण तू आता काय बोलली? विराट नजर रोखून बघतो. जिजू, दी आणि अमित स्कूलपासून एकत्र आहेत. एकाच कॉलेजला होते. खूप चिपकू आहे. किती बोललं तरी सारखा येतोच. विराट प्रांजलकडे मग देतो. जिजू. प्रांजल बोलेपर्यंत विराट गेटच्या बाहेर येऊन दोघांसमोर थांबतो. पिहू, अमित विराटकडे बघतात. पिहू दचकून विराटकडे बघते. पिहू, काय करतेस? मी ते रांगोळीकडे बोट दाखवून मी रांगोळी काढत होते. झालं? हो. पिहू हसत बोलते. विराट अमितकडे नजर रोखून बघतो. तो घाबरून त्याच्याकडे वरवर हसत बघतो. हो, ते हां अमित. अमित पण हसत, हाय सर. मी विचारलं कोण आहे? पिहू मानेनेच नाही म्हणते. अमित बारीक चेहरा करत हात खाली घेतो. पिहूच्या हातात फ्लावर्स आणि स्वीटचा बॉक्स असतो. हे कोण दिलं? पिहू हसत, ते अमितनं आणलं. का? तो नजर वळून अमितकडे बघत म्हणतो. सर, ते पिहूला फ्लावर्स खूप आवडतात ना. चूप दिदी म्हणायचं. हं? पिहू तोंडालाच हात लावते. आणि ते उचल आणि निघ इथून. परत जर दिसलास ना, बघ, घरच्या आसपास पण भटकायचं नाही. विराट आवाज वाढवतच म्हणतो. हां हो सर. पिहूने पटकन त्याचे फ्लावर्स देऊन टाकले. तोही घाईतच घाबरून निघून गेला. विराट पिहूला लूक देतच आत निघून गेला. पिहूने रागाने प्रांजलकडे बघितले. प्रांजल स्कूटी बाहेर काढत, चिल दी, परत येणार नाही तो. त्यालाही असंच हवं. खूप फ्लावर्स देऊ वाटतात ना त्याला. प्रांजल, असं का करतात का? बिचारा घाबरला असेल. ओय, तू काय त्याची साईड घेते? आज तर तो माझा मारच खाल्ला असता. ते फूल बघून असं वाटलं की ज्या झाडाची तोडून आणली आहे ना, तेच झाड उपटून त्याला मारावं. काही काय, जा आता सावकाश चालव. बघू, चालवता येत असेल तर चालवते सावकाश. तुझ्याकडून नाही, गाडी काढून घेतली ना, बघ मग. तोपर्यंत प्रांजल निघून पण गेली. पिहू आत येते. अहो, काही काय बोलता कोणाला पण? बिचारा घाबरला असेल तो. पिहू त्याला तोंड वाकडं करतच बोलते. नशीब समज, त्याला मी मारलं नाही. विराट चेअरवर बसत बोलतो. पिहू नजर रोखून बघते. काय झालं? विराट तिचा चेहरा बघून विचारतो. ती त्याच्यासाठी ब्रेकफास्ट आणून देते. एवढं काय चिडायला झालं? ती गाल फुगवूनच त्याची प्लेट लावत होती. परत असं कोणालाही काही बोलायचं नाही, ती चिडतच बोलते. काय तो चंपू तुला फ्लावर्स देतोय आणि मी बघत बसू का? तेही माझ्यासमोर? जाऊ दे, सोड, ये इकडे. तो तिला ओढून जवळ घेत मांडीवर बसवतो. अहो, दार उघडं आहे, मम्मी येईल. येऊ देत, मला खाऊ घाल. खूपच लाडात येत नाही असं वाटत नाही तुम्हाला? पिहू त्याच्या बियर्डवरून हात फिरवत डोळ्यात बघून बोलते. मग कर ना लाड. इतक्या दिवस मी केलं ना तुझे. पिहू लाजून स्पून घेऊन त्याला भरवू लागते. मला घेऊन जा बोललं तर नाही म्हणतायत. पिहू, घेऊन गेलो असतो, पण आईबाबांना तुझी काळजी लागते. तू पूर्ण बरी झाल्यावर मी घेऊन जाणारच आहे. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत बोलतो. पिहू मानेनेच हो बोलते. त्रिशाची केस चालू असते. उगाच तिकडे गेल्यावर त्रिशाचा सारखा काहीतरी विषय निघेल आणि तिला अजून शिक्षा झाली नाही. देवेशच रोजच तिला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून विराटने पिहूला थोडे दिवस इकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने दोघे हॉस्पिटलात जाऊन तसेच घरी जाणार होते. पिहूची ड्रेसिंग करून तिची मेडिसिन चेंज करून देतात. चेकअप करून दोघे घरी जायला निघतात. पिहू शांत त्याच्या हाताला विळखा घालत त्याच्या खांदीवर डोकं ठेवून डोळे झाकून गेली होती. काय झालं? हात पेन होतोय का? ती डोळे झाकूनच बोलली. त्याने तिच्या केसावरून हात फिरवत किस केलं. घरी जायचं का? नको, परत होणार नाही भेटायचं. आणि मी ओळखत पण नाही. तुम्ही असले की काही वाटणार नाही. दोघेही मामाच्या घरी येतात. सुमन, पिहू विराटला एकत्र येताना बघून खुशच होत त्यांच्याजवळ येते. थांबा. दोघेही दारातच उभे राहतात. माधवी, विराटची मामी, ताट घेऊन ये. हो हो. माधवी दोघांचं औक्षण करते. ये बाळा, उजवा पाय ठेव. पिहू हसत आत येत सुमनच्या पाया पडते. असू देत ग. सुमन तिला जवळ घेते. हात कसा आहे? दुखतोय मॉम तिचा हात. हो का? ये बस. पिहू सगळीकडे नजर टाकत बसते. मॉम, जिजी कुठे आहे? आई, केशव, विराटचे मामा. बरोबर आहे, गेली, येईल थोड्या वेळात. पिहू, ही विराटची मामी, तू ओळखत असेलच. हो. पिहू हसून बोलते. कशी आहे पिहू? माधवी जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. मी ठीक आहे. मॉम, तिच्या मेडिसिनचं टायमिंग आहे. पहिले लंच करू देत, नंतर बोलत बसा.
विराट पिहूचा हात धरत उठवतो. चल फ्रेश हो, मग बोलत बस. अहो जा पिहू, तो पहिले तुला औषध देऊनच शांत बसणार आहे, माधवी हसून बोलते. पिहू लाजून खालीच बघते. विराट पिहूला रूममध्ये घेऊन जातो. पिहू रूमभर नजर फिरवते. ही रूम कोणाची आहे? माझी. तुमची? पिहू ब्लँक होत बघते. हे घर आपलंच आहे. मामा मामी त्यांची मुलगी मेघा राहते. इथले हॉटेल डॅडनी त्यांना बघायला लावले होते, मग ते येथेच राहतात. माझं अधेमध्ये चालू असते. कधीतरी 6 महिन्यातून सगळे येतो आम्ही इथं राहायला. पिहूला अजून त्याने काहीच सांगितले नव्हते म्हणून पिहूला काहीच समजले नाही. पिहूनेही कधीच काही विचारले नव्हते. फक्त तिला हॉटेल आहे हे माहीत होते, पण घर तिला मामाचं असेल असं वाटलं होतं. मेघाचं लग्न झाले, ती पुण्यातच असते. फ्रेश हो, चल आता. पिहू फ्रेश होऊन आली. सुमन माधवी तर पिहूला हे खा ते खा, पण पिहूला कायच जात नव्हते. आई मला खरंच नको आहे, जात नाही आहे. अगं पिहू काहीतरी खाऊन घे. पिहू आवर ना, किती वेळ. विराट ओरडूनच बोलतो. विराट हळू ना, जात नसेल तिला, खाईल ना हळूहळू. मॉम किती वीक दिसते, नीट खाल्लं नाही तर रिकवर कशी होणार. पिहू रागातच सगळं संपवते. तो तिला रूममध्ये घेऊन येतो. ती चिडूनच बसली होती. धर. तो तिच्या हातात मेडिसिन देतो. ती रागाने घेत खाते. ओरडायची काय गरज होती, मी खातच होते ना. हो बघत होतो मी काय खातेस. पिहू स्वतःची काळजी घे, उद्या परत चाललो. मी मन नाही लागणार माझं तिथं. पिहूचे डोळे भरून येतात. ती लगेच त्याच्या कुशीत शिरते. तुम्ही कधी येणार परत, ती मुसमुस करतच बोलू लागली. ओन्ली 15 डेज. मग मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. त्रिशाची केस चालू असल्यामुळे त्याला अजून 8-10 दिवस लागणार होते. चल आता झोप थोडा वेळ. पिहूलाही गुंगी चढली होती. ती लगेच झोपी गेली. विराट तिला अलगद बाजूला करून तिचा हाताखाली पिलो ठेवून बाहेर हॉलमध्ये येतो. विराट पिहू झोपली का? हो झोपली. रेवतीला बोलले मी आज. एक दिवस राहू देत, उद्या पाठवते. मुंबईला घेऊन गेलो असतो आपण. नको मॉम, त्रिशाची केस चालू आहे. देवेशने नको नको केलं आहे. तिचे वडील तर 2दा येऊन गेले घरी. उगाच तिकडे पिहू डिस्टर्ब होईल. 8-10 दिवस बघू काय होतंय. मग पिहूची पण जखम भरून येईल. ती नॉर्मलसुद्धा होईल. ते पण आहे. मॉम, जीजीला आपण घेऊन जाणार आहोत आपल्याबरोबर? नाही बोलली. सुमन लक्ष दाराकडे जाते. ते बघ आली आई. विराटचं दाराकडे लक्ष जातं. विराट हसतच पळत जाऊन मिठी मारतो. जीजी पण त्याला जवळ घेत कुरवाळत पप्पी घेत होती. माझा राजा, किती दिवसाने बघते. म्हातारीची तुला काय आठवण येत नाही का? काय जीजी, तू पण ये बस. तो जीजीला सोफ्यावर बसून पाय वर नीट ठेवत बसवतो. माधवी, मी कुठे आली, लगेच गायब होते. जीजी तोऱ्यातच बोलू लागली. आहे ग आई, कोणालाच माझी काळजी नाही. तुम्हा सगळ्यांना जड झाली मी, म्हणून मला सोडून सोडून कार्यक्रम करता, लग्न करता. सुमन डोक्यालाच हात लावते. आणि नात सुनेचं तोंड पण दाखवू नका मला. जीजी आहे ती इथंच आहे. आणि कुठे? जीजी सगळीकडे नजर वळून बघते. आई ती आताच झोपली आहे. तुला सांगितले ना, तिला बरं नाही, हाताला लागलं आहे तिच्या. सुमनने फक्त हाताला लागलं आहे एवढीच बोलली होती. उठली की सांग, मी पण ते पडते जरा. विराट चल, तुला बघते मी जरा. हो चला. विराट हसत रूममध्ये घेऊन जातो. विराटला खूप वेळ लेक्चर देते. तोही ऐकायचं काम करत होता. जीजी तोंड दुखत नाही का? किती बोलणार. आणि मी मुद्दाम केलं नाही आहे सांगितले ना तुला. ते मला काही माहीत नाही आहे. माझा अजून राग गेलेला नाही आहे. मग कसा जाणार राग ते तरी सांग. आणि तूही थोडे दिवस मुंबईला यायचं आहे. पण माझी एक अट आहे, ती पूर्ण कर, मग मी तुला माफ करेन. कुठली? सांगते. नात सुनेला तरी बघू देत. आराम कर आता. विराट रूममध्ये येतो. पिहू झोपली होती. तोही लॅपटॉप घेऊन तिच्या जवळ बसतो. 4च्या दरम्यान पिहूला जाग येते. विराट काम करत बसला. पिहू एक नजर सगळीकडे बघत उठते. बरं वाटतंय का? विराट तिला जवळ घेत विचारतो. पिहू केस मागे करत बोलते. फ्रेश होऊन ये, खाली जाऊ. जीजी आल्या का? हो, आल्यापासून तुलाच विचारते. त्यांना मी आवडेल का? माझ्या चेहऱ्यावर तेजसुद्धा नाही आहे. विराट हसत तिच्या कपाळाला किस करतो. काळजी का करते? आवर. मी ड्रेस चेंज करते. पिहू बॅगेतून ड्रेस घेऊन चेंज करायला गेली. 15-20 मिनिटांनी ती बाहेर येते. विराट तिच्याकडे जवळ येतो. पिहू अजून चेंज नाही केलं. ती त्याच्याकडे बघते. ती ओठावर दात दाबतच रडवणं थांबवत होती. काय झालं? तो तिचा चेहरा दोन्ही हातात घेत बोलतो. ते ड्रेस. काय?
जीभ आहे एका हाताने निघत नाहीये, ती डोळ्यातलं पाणी आवरतच बोलू लागली. तेव्हा त्याच्या लक्षात येते एका हाताने तिला जमत नाहीये. पिहू इतका वेळ तशीच बसली, मी हेल्प करू का? नको. तो तिला मिठीत घेतो. पिहू तू मन मोकळी होऊन बोलणार नाही तर आपलं नातं पुढे कसं जाणार? आणि माहीत आहे तू अजून माझ्यासोबत कम्फर्ट नाहीये, पण थोडा तरी ट्रस्ट ठेवू शकते ना? ती त्याच्याकडे बघते. तसं नाहीये, मला आहे तुमच्यावर विश्वास. पण ती नजर खाली घेते. तोही तिची हनुवटी पकडून वर करत डोळ्यात बघतो. पिहू तू जोपर्यंत कम्फर्ट नाहीये माझ्याबरोबर, मी तुला कुठल्याही गोष्टीत फोर्स करणार नाहीये, हे लक्षात ठेव. पिहू गालात हसत त्याच्या कुशीत शिरते. मी डोळे झाकून जीभ काढून देतो. आता ओके आहे ना? पिहू लाजून मानेनेच हो म्हणते. विराट ही डोळे झाकून हळूच तिच्या ड्रेसची जीभ काढतो. पिहू पटकन आत पळत जाते. ती मिररमध्ये बघून स्वतःशीच लाजून लाल झाली होती. पोटात तर बटरफ्लाय उडत होते. तिलाही त्याचं बोलणं पटत होते. ती मन मोकळी झाल्यावरच त्याच्याशी मनाने शरीराने एक होऊ शकते. ती चेंज करून बाहेर येते आणि तिच्यासमोर उभी राहते. त्याच्या डोळ्यात बघत त्याचे हात पाठीवर ठेवते. तिच्या उघड्या पाठीवर हाताचा स्पर्श होताच विराटचा श्वासच अडकतो. तो अलगद डोळे झाकतो. विराट स्वतःला सावरत गालात हसत तिची चेन लावून देतो. पिहू डोळे उघडून त्याच्याकडे बघते. विराट तिच्या गालावर ओठ टेकून हसतो. एवढंही मन मोकळं होऊ नकोस. माझ्यावर माझा कंट्रोल राहणार नाही, मग मला दोष देऊ नकोस नंतर. पिहू खुदकन हसून लाजून त्याच्या कुशीत चेहरा लपवते. दोघेही खाली येतात. जिजी हॉलमध्ये बसल्या होत्या. पिहू नजर खाली घेत घाबरतच हळूहळू जवळ येते. जिजी वरून खाली निहाळत होती. पिहूने सिवलेस पीच कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. पिहू सारखी ओढणी सावरत होती. पिहू जा बाळा, सुमन बोलतात. पिहू हसून जवळ जाऊन पाया पडते आणि शेजारी बसते. सुमन ही रेवतीची मुलगी म्हणाली होती ना? हो आई. जिजी तिला डोळे बघून बघतात व आपला बटवा काढतात. त्यातून तोडे काढून तिच्या हातात घालतात. पिहू एक नजर विराटकडे टाकते. जिजी हे कशाला आता? हो रे बाबा, तू तर तुझ्या बायकोला हिऱ्याने मडवशील. माझं सोनं कुठं लागणार? सुमन डोळ्याने शांत बस म्हणते. काय करायचं ते कर. चांगलं बोललं तर खूप राग येतो तुला. ह्यासाठी बाहेर गेली होती का? विराट चिडूनच बोलतो. तुला आणले नाही मी आणि तुझ्या पैशाचं पण नाही, मग बोलू नकोस जास्त. आई, तो फक्त उन्हातान्हाचं घरच्या बाहेर का गेली म्हणून चिडला. वय आहे का तुझं फिरायचं? आधीच बरं नाही. मला सांगायचं होतं, मी आणले असते. जायची काय गरज होती? आता माझ्या मर्जीने मी काही आणायचं पण नाही का? पिहू तर ब्लँक होत ऐकत होती. नाव काय ग पोरी? जिजी तिच्या तोंडावरून हात फिरून बोलते. पिहू. जिजी हसत तिला जवळ घेते. विराट, तुझा आवाज बघ आणि तिचा आवाज बघ. काहीतरी साम्य आहे का? विराट काही न बोलता मोबाईल बघत बसतो. पिहूला सगळा बंगला दाखव. जिजी माधवीकडे बघून बोलते. हो आई, चल पिहू. पिहू माधवीबरोबर जाते. माधवी सगळ्यांचे रूम गार्डन पूर्ण फिरून दाखवते. मुंबईसारखाच मोठा बंगला होता. मामी सगळे इकडे येतात का? इकडे? हो येतात ना, पण जास्त नाही. पिहूला हे घर आपलं असल्यासारखे वाटत होते. तिला मुंबईत कधीच असं जाणवलं नव्हतं. विराट तिला शोधत येतो. पिहू. ती वळून बघते. मी बाहेर जाऊन आलो. जास्त इकडे तिकडे फिरू नको, आराम कर. विराट, मी असताना काळजी का करतो? जाऊ नये. माधवी हसून बोलते. विराट दोघींकडे बघून हसून निघून जातो. सुमन, जिजी, माधवी, पिहू छान गप्पा मारत बसल्या. जिजी विराटचं एक एक गोष्ट सांगून हसवत होती. पिहूलाही करमून गेलं होतं. विराट 9च्या आसपास आला. मॉम, पिहू जेवली का? हो, जेवण करून औषधसुद्धा दिली. लॉनमध्ये आईशी फोनवर बोलत बसली. जा फ्रेश होऊन ये, जेवायला वाढते. विराट जेवण करून बाहेर येतो. पिहू फोनवर बोलणं संपून ती जातच होती तर त्याने मागून तिला मिठी मारली. पिहू गोंधळून मान वळून बघते. ती लाजून त्याचा हात काढत होती. अहो, कोणीतरी येईल ना, सगळे हॉलमध्येच आहेत. कोणीही येत नाही. तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून म्हणतो. नको ना, सोडा. ती हात काढते आणि बाजूला होते. तो हाताची घडी घालून तिच्याकडे नजर रोखून बघतो. ती एक नजर त्याच्याकडे बघत खाली बघते. ते कोणी? हो, कळलं. चल आत. तो नाराज होऊन आत येतो. पिहूलाही कळलं तो नाराज झाला. ती आत येते. तो रूममध्ये चालला होता की मागून पिहूने हात धरला. तो मागे न वळताच, पिहू सोड, कोणीतरी बघेल. पिहू हसून जवळ जाते. मी टेरेस बघितलं नाही. जाऊन बघ. समोरच्या स्टेप्स टेरेसवरच जातात. तुम्ही दाखवा ना. तो तिच्याकडे बघतो. तू जाऊ नये. माझे हात तू जवळ असल्याने शांत बसत नाहीत. तो जवळ येत गालात हसत बोलतो. पिहू लाजून इकडे तिकडे बघते. आता तू ठरव, जायचं की नाही? तो त्याचा हात तिच्या गळ्यात गुंफून डोळ्यात बघत म्हणतो.
चला ना, पिहू हळूच म्हणाली. चल. तो पुढे चालत जात असतो की पिहूने पटकन त्याचा हात धरत कमरेवर ठेवत जवळ गेली. विराट तिला डोक्यानेच डोकं हलकं मारत हसतच दोघेही टेरेसवर जातात. निरभ्र आकाश चांदण्यानी भरून गेले होते. गार वारा सुटला होता. टेरेस पूलमध्ये दोघे पाय सोडून बसतात. विराट वर आकाशकडे बघत होता. पिहू त्याच्याकडे बघते. अहो, काय विचार करताय? तो तिच्याकडे हसत बघतो. तिची ओढणी गळ्यातून काढून डोक्यावर ओढतो. चंद्राला बघत होतो. आज माझ्याकडे पण एक चंद्र आहे. पिहू लाजेने चूर झाली होती. ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती. तिला त्याच्या डोळ्यात फक्त आपल्यासाठी निस्वार्थ प्रेम दिसत होते. तो तिची ओढणी स्वतःच्या डोक्यावर घेत तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतो. स्टोरी आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.